मला वाटतं बरेच चेहरे दिसतात स्कॉलरशिपच्या वेळेस सेशन्स मध्ये कोण होतं ना तुम्ही? एकदम नवीन कोण आहे कालपासून? ओके, हे नवीन आहेत. आधी एक्सपिरियन्स आहे प्री मेन्स वगैरे दिलेला कोणाला? नाही, सगळे नवीनच आहेत. ओके, 25 टार्गेट करताय की 26? 25 ऑल ऑफ यू. 26 कोण आहे? ओके. आता बेसिकली हा मेन्स ओरिएंटेड सेशन होता किंवा वर्कशॉप होता. तर थोडंसं जेवढं बेसिक जाता येईल तेवढं बेसिक जाऊयात आपण, ठीक आहे. पण काही गोष्टी असणार आहेत त्या थोड्याशा ऍडव्हान्स किंवा टेक्निकल असणार आहेत, तर थोडंसं लक्ष द्या व्यवस्थित. नाही कळालं तर प्रश्न विचारा, अजिबात विचारू की नको परत नंतर लेक्चर झाल्यानंतर विचारतो वगैरे असं क्वेश्चन्स नका ठेवू. बिंदास विचार, बिंदास बोला, बिंदास विचारा जे काही डाऊट्स असतील. काही सांगताना एखादी गोष्ट नाही कळाली, सर हे कळालं नाही परत सांगा, राईट. अजिबात हिचकीच नकोय. ओके. आता मेन्स प्रश्न वगैरे तुम्ही काय PYQs वगैरे बघितलेत का? सगळ्यांनी तुम्ही बघितलेत? बाकी ओके. त्या प्रश्नामध्ये कधी वाचताना प्रश्न पडला का की यार हे हा शब्द परत वेगळा, प्रत्येक प्रश्नामध्ये काहीतरी वेगळं येतं, जसं की डिस्कस किंवा चर्चा करा. एखादं स्टेटमेंट दिलेलं असतं आणि शेवटचा जो वर्ड असतो तो असतो डिस्कस. अनालाइज, विश्लेषण करा, किंवा क्रिटिकली अनालाइज, इव्हॅल्युएट, कमेंट, ठीक आहे. ह्याला टेलवर्ड म्हणतात, टेलवर्ड. ठीक आहे, टेलवर्ड किंवा डायरेक्टिव्ह वर्ड ते सांगतं तुम्हाला प्रश्नाच्या बाबतीत असं उत्तर लिहा. ठीक आहे. बऱ्याच वेळेस ते कन्फ्युजन होतं आणि बरेच सिनियर्स असतील समजा किंवा काही शिक्षक पण असतील, ते सांगत असेल की अरे तिकडे लक्षच नाही द्यायचं, जे येते ते लिहा किंवा जे प्रश्न वाचून जे समजते ते लिहा. ठीक आहे. तर असं नाहीये, म्हणजे थोडं काही अंशी बरोबर आहे की सजेस्ट लिहिलं किंवा डिस्कस लिहिलं किंवा अनालाइज लिहिलं तर तुम्हाला प्रश्न वाचून जे उत्तर समजतं ते लिहा वगैरे. काही थोड्या प्रमाणात ठीक आहे, पण प्रत्येक वेळेस ते लागू होत नाही. जेव्हा इलस्ट्रेट असा शब्द येतो, ठीक आहे, इलस्ट्रेट म्हणजे उदाहरणासहित स्पष्ट करा. मग उदाहरणासहित स्पष्ट करताना तुम्हाला तिथं जे काही तुमचं आर्ग्युमेंट आहे, ठीक आहे, ते आर्ग्युमेंट सपोर्ट करताना काहीतरी तुम्हाला डेटा वापरावा लागेल. समजा जर विचारलं तुम्हाला भारतात गरिबी वाढते का, गरिबी वाढते का कमी होते? ओके, कमी होते. ठीक आहे. मग कमी होते असं जर विचारलं, मग तुम्ही कसं सांगणार? समजा इंटरव्ह्यू मध्ये बसलोय आपण, जर तुम्हाला विचारलं की भारतामध्ये गरिबी कमी होते का, काय वाटतं तुम्हाला? हा, ओके. ओके, ओके, गुड. जेव्हा असं विचारलं जातं की गरिबी कमी होते का, ह्यांनी काय सांगितलं? ठीक आहे, नंबर वगैरे थोडंसं नंबर किंवा सोर्स, आता RBI म्हटलं किंवा नीती आयोग वगैरे म्हटलं तर भारतामध्ये एक संस्था आहे CMIE, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी. ठीक आहे. रेग्युलर बेसिसवरती, मंथली बेसिसवरती हे रिपोर्ट्स जारी करत असतं, रिपोर्ट पब्लिश करत असतं, ज्याच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट भारतामध्ये सध्या किती आहे. ठीक आहे. ऑगस्टमध्ये एवढी होती, सप्टेंबरमध्ये एवढी आहे, ऑक्टोबरमध्ये एवढी आहे, मागच्या क्वार्टरमध्ये, मागच्या 3 महिन्यांमध्ये एवढी होती, मागच्या 6 महिन्यांमध्ये एवढी होती. ठीक आहे. असे रिपोर्ट्स ही संस्था काढत असते, CMIE. ठीक आहे. तर अशा संस्था ज्या आहेत, आता अनएम्प्लॉयमेंट बद्दल जर म्हटलं तर आपल्या PLFS सर्वे, ठीक आहे, प्री का मेन्स मध्ये प्रश्न पण विचारला होता, मेन्स, ह्या राज्यसेवा मेन्स मध्ये प्रश्न विचारला होता. पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे, ठीक आहे. मग त्याच्यावरनं पण थोडंसं अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी वगैरे केवढी आहे त्याच्यावरनं थोडं समजतं. आणि CMI ही एक संस्था आहे, ती एक डेटा पब्लिश करत असते. मग ज्यावेळेस तुम्ही विचारलं तुम्हाला की अनएम्प्लॉयमेंट भारतामध्ये, बेरोजगारी वाढतीये का, तर तुम्हाला अशा संस्थांचा, अशा रिपोर्टचा आधार घेऊन तुम्हाला सांगावं लागेल, राईट. ह्यालाच म्हणतात सबस्टॅन्शिएशन. सबस्टॅन्शिएट युअर आर्ग्युमेंट असं ज्यावेळेस प्रश्नामध्ये पण असतं कधी, सबस्टॅन्शिएट युअर आर्ग्युमेंट. सबस्टॅन्शिएट म्हणजे काय? थोडक्यात सिद्ध करणं. गरिबी कमी होती असं म्हटलं तर कसं होतं ते? सुपरफिशियल, उथळ, राईट. तर तुम्हाला
असं सांगावं लागेल. CMIE डेटानुसार भारतामध्ये मागच्या महिन्यामध्ये बेरोजगारीचा दर 0.5% वाढला, जो पूर्वी 6.5 होता, आता 7% झालाय. असं म्हटल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा काही सांगावं लागतं का? नाही. तुमच्याकडे ज्यावेळेस डेटा असतात, स्पेसिफिक कीवर्ड्स असतात, तुम्हाला तेव्हाच उत्तर तुमचं 2 पानांमध्ये, जर 10 मार्कांचा प्रश्न असेल 2 पानांमध्ये, किंवा 15 मार्कांचा प्रश्न असेल तर 3 पानांमध्ये बसवता येतं. नाहीतर कथाकथन. ठीक आहे, खूप जास्त लिहावं लागतं आणि ते जमत नाही. तसं जर झालं तर आपल्याला पॉइंट्स, समजा 4 किंवा 5 पॉइंट्स आपल्याला लिहायचे आहेत, तर ते लिहायला जागा पण मिळणार नाही आणि वेळ सुद्धा कमी पडणार आहे. ठीक आहे, मी थोडक्यात उदाहरण दाखवतो. थोडस काही कॉपीज वगैरे असतील, समजा माझा स्टुडंट होता गेल्या वर्षी, 838 रँक आहे UPSC मध्ये, तर त्याची मी कॉपी दाखवतो तुम्हाला. सबस्टॅन्शिएट किंवा तुमचा जर मुद्दा सिद्ध करायचा तुम्हाला, आता फक्त हा डेटा सांगितलं तुम्हाला अनएम्प्लॉयमेंट बद्दल. ठीक आहे, जर बेसिक स्ट्रक्चर, आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चर काय असं, बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय, मूलभूत संविधानाची मूलभूत संरचना म्हणजे काय. ठीक आहे, तर त्या अनुषंगानं तुम्हाला माहिती पण पाहिजे की बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन ही जी आहे, हा जो सिद्धांत आहे, तो कोणत्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने प्रोनाऊन्स केला, केशवानंद भारती. तुम्हाला पटकन आलं पाहिजे. मागच्या वेळेस पण आपण काही केसेस चर्चा केली होती, आठवतंय? ओके, ठीक आहे, जाऊ दे. तर अशा बरेच काही सिद्धांत आहेत. समजा राईट टू प्रायव्हसी बद्दल आपण चर्चा केली होती ना. ठीक आहे, गोपनीयतेचा अधिकार, राईट टू प्रायव्हसी, हा कोणत्या जजमेंटमध्ये आला होता सुप्रीम कोर्टाच्या, असं म्हटलं तर? ठीक आहे, 2017 मध्ये आलं होतं. KS पुट्टास्वामी नावाचं जजमेंट होतं. राईट, ह्या गोष्टी तुम्हाला येणार आहेत. ठीक आहे, अभ्यासामध्ये सगळं होणार आहे, तुम्ही रिव्हिजन करणार, सगळ्या गोष्टी आठवणार आहेत. फक्त आता आन्सर रायटिंग वर्कशॉप असल्यामुळं ते मुद्दे कसे वापरायचे हे फक्त थोडक्यात दाखवतो, आणि हे जे टेलवर्ड्स आहेत ह्याचा अर्थ आपण समजून घेऊ. ठीक आहे, आणि ह्याच्यानंतर मग आपण एथिक्स वरती शिकतो. नोट सगळ्यांना मिळालेले आहेत एथिक्सच्या? ओके. टेलवर्ड्स म्हणजे हा आहे, याच्यामध्ये तुम्ही लिहून घ्या, फक्त नोट डाऊन करा. सगळे डिटेल्स आहेत. तुम्हाला सॅम्पल एक्झाम्पल्स म्हणजे प्रश्न पण दिलेले आहेत त्याच्यामध्ये, PPT मध्ये. तुम्हाला जेवढं क्लॅरिटी देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतो. काही गोष्टी एकदमच नवीन, आता नवीनच असणार बऱ्याच गोष्टी, तर फक्त असं नाही म्हणायचं की काहीच कळत नाही वगैरे. नाही कळालं विचारा, गोंधळून जायचं नाही. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी प्रत्येक वेळेस नवीन असतात. ओके. ओके, आता मी ज्यावेळेस म्हटलं होतं की तुमचा मुद्दा सिद्ध करा किंवा सबस्टॅन्शिएट करा, हे फक्त आन्सर दाखवतो तुम्हाला. दिसते पाठीमागे थोडंसं इंग्लिश वेगळं असं हँड रायटिंग वगैरे, हा मुद्दा असेच हँड रायटिंग येणार आहे बरं का पेपरमध्ये तुमची सगळ्यांची. 7 मिनिटामध्ये 2 पानं लिहायचे म्हणजे कसं येणार, पटपट पटपट जेवढं जसं जमेल तसं कंप्लीट करायचं असतं. ठीक आहे, आता हा मोरॅलिटी शेप्स इंटरनॅशनल डिप्लोमसी. मोरॅलिटी इंटरनॅशनल डिप्लोमसी, डिप्लोमसी म्हणजे काय, वे ऑफ कंडक्टिंग फॉरेन रिलेशन्स. आता आपण पाकिस्तान बरोबर आपली डिप्लोमसी कसं चालवतोय, पाकिस्तान बरोबर आपण फॉरेन रिलेशन्स कसं चालवतोय, कसे चालू आहेत, मारामारी चालू आहे, बुक्काबुक्की एकदम, आहे की नाही. तर भारत सध्या, भारताने काय केलं, ऑपरेशन सिंदूर झालं. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने किंवा आपल्या भारत सरकारने काय केलं, कोणता इनिशिएटिव्ह घेतला, काही कमिटीज वगैरे बनवल्या का, ग्रुप्स बनवले का, भारताचा स्टँड कसा बरोबर आहे. येस, हा, शशी थरूर, आपल्या सुप्रिया सुळे वगैरे, किंवा एकनाथ शिंदेचा मुलगा कोण तो, श्रीकांत शिंदे वगैरे, ह्यांच्या अंडर काही कमिटीज बनवलेल्या आहेत. ते देशोदेश फिरतायत आणि भारताचा मुद्दा कसा बरोबर आहे, पाकिस्तानला एक्सपोज करण्याचा प्रयत्न चालू आहे. ठीक आहे, तर मोरॅलिटी, नैतिकता इंटरनॅशनल डिप्लोमसी कशी शेप करते, कशी घडवते. ठीक आहे, हा मुद्दा विचारला होता. तर ह्याच्यामध्ये ह्यांनी काय लिहिलंय, मोरल व्हॅल्यूज टेन टू गाईड डिप्लोमॅट्स अबाउट कॉन्सिक्वेन्सेस ऑफ डिसिजन्स. ठीक आहे, आता भारत पाकिस्तानच्या केसमध्ये काय झालेलं आहे, ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्ताननं सुद्धा काय केलं,
सोशल मीडिया, फेक न्यूज वगैरे हे पसरवून काय सांगितलं, भारताला आम्ही कसं हरवलं, भारताची विमान कशी पाडली आपण, हे पाकिस्ताननं पटवून देण्याचा प्रयत्न केला इंटरनॅशनली, राईट. मग भारतानं त्याला काउंटर करण्यासाठी काय केलं, शशी थरूर वगैरे ह्यांसारखे डिप्लोमॅट्स बाकी बऱ्याच ठिकाणी किंवा अमेरिका असेल, युरोप असेल, बाकीच्या देशांमध्ये पाठवले आणि तिथल्या जे तिथले मंत्री वगैरे, मिनिस्टर्स वगैरे जे असतील तर त्यांना पटवून द्यायला, भारताचा मुद्दा पटवून द्यायला त्यांना पाठवलं होतं, राईट. हा मुद्दा तो हा येतो. दुसरा, हाय एथिकल अवेअरनेस ऑन पॉलिसी स्टँड. भारताचा जो पॉलिसी स्टँड होता, भारताचा पॉलिसी स्टँड काय आहे, नो टॉक विथ टेररिझम, राईट. टेररिझम खपून घेणार नाही असं प्रधानमंत्र्यांनी पण सांगितलं होतं. तेच भारताने केलं. पाकिस्तान जर टेररिस्ट किंवा दहशतवाद्यांना सपोर्ट करत असेल तर तिथले पाकिस्तानी लॉन्च पॅड्स, पाकिस्तानी जे दहशतवादी कारवाई जिथून चालू होतात किंवा घडून आणतात, तर त्यांना आपण टार्गेट केलं होतं, राईट, तिथल्या बेसिसना. पण इथे यांनी काय केलं, हाय एथिकल अवेअरनेस ऑन पॉलिसी स्टँड्स. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल वगैरे कुठे टाकले का, आपण जसं म्हटलं होतं बेरोजगारी जर भारतामध्ये वाढते किंवा गरिबी कमी होतीये, राईट, तर आपल्याला काय करायचं आहे, डेटा दाखवायचा आहे. सीएमआयचा डेटा असेल, पीएलएफएस सर्व्हेचा डेटा असेल, ठीक आहे, तो डेटा सांगूनच आपण आपला मुद्दा सिद्ध करू शकतो. पण इथं यांनी केलेलं आहे का तसं, ठीक आहे. तर तुम्हाला एक्झाम्पल्स सांगावे लागतील. एक्झाम्पल, ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने डिप्लोमॅट्स बाकी देशांमध्ये पाठवले. एक्झाम्पल, हे एक एक्झाम्पल आहे ना, ठीक आहे. तर अशा काही घटना असतील तर तसे एक्झाम्पल्स आपल्याला वापरायचे आहेत. बाकी एथिक्स मध्ये ज्यावेळेस आपण हे तुमचं जे हँडआउट आहे त्याच्यामध्ये डिस्कस करू आपण. एक्झाम्पल्स वगैरे मी टाकलेले आहेत. कळाला मुद्दा? ओके. येस, डाऊट काय? आता व्हॉट इज अ डायरेक्टिव्ह वर्ड? इंग्लिशवाले मराठीवाल्यांना काही प्रॉब्लेम नाही ना, मी जेवढं बायलिंग्वल किंवा मराठीमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. काही डाऊट असेल तर प्लीज विचारा, एखादा शब्द वगैरे नाही कळाला तर. ओके. हे घेतलेलं आहे का तुमचं कुणी? नाही घेतलं ना? ओके. आता व्हॉट इज अ डायरेक्टिव्ह वर्ड? डायरेक्टिव्ह वर्ड किंवा टेल वर्ड आपण बघितला होता. टेल वर्ड म्हणजे काय? इट इज अन इन्स्ट्रक्शन दॅट टेल्स यू व्हॉट टू डू विथ द कंटेंट वर्ड्स गिवन इन द क्वेश्चन. समजा एक क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन ऐक. माहिती अधिकार कायद्यातील अलीकडील सुधारणांचा माहिती आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि स्वातंत्र्यावर खोल परिणाम होईल. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट सर्वांना माहिती आहे, माहितीचा अधिकार कायदा, राईट, कधी लागू झाला होता? 2005. ओके. मग त्याच्यानुसार एक संस्था बनवली आहे केंद्रामध्ये आणि प्रत्येक राज्यांमध्ये, ठीक आहे. नाव आठवतं? सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिटी, केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग, ठीक आहे. तर आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती की बाबा ज्यावेळेस संस्था बनवतात, कॅग सारखी संस्था असेल, निवडणूक आयोगासारखी संस्था असेल, तर ती संस्था कशी असली पाहिजे? स्वतंत्र आणि स्वायत्त, ठीक आहे, इंडिपेंडंट आणि ऑटोनॉमस. का गरजेचं आहे? अशा संस्थांचं काम काय असतं? येस, निष्पक्ष पद्धतीनं काम करणं, जेणेकरून सरकारचं उत्तरदायित्व प्रस्थापित होईल. सरकारचं उत्तरदायित्व प्रस्थापित होईल म्हणजे काय? येस, ओके. येस, सरकारमध्ये पारदर्शकता आणणं. माहितीच्या अधिकारामुळे सरकारमध्ये पारदर्शकता आली का? उदाहरणार्थ सांगू, एमजी नरेगा, ठीक आहे. एमजी नरेगा स्कीम सगळ्यांना माहिती आहे, कुणाला माहिती नाही असं आहे का? माहिती नसेल तरी चालतं, काही अडचण नाही आहे, ठीक आहे. एमजी नरेगा सगळ्यांना माहिती आहे. त्याचा हेतू काय आहे? ग्रामीण भागांमध्ये रोजगार उपलब्ध करून देणं, ठीक आहे. आता त्याच्या डिटेलमध्ये 100 दिवस हे ते नको जायला. मेन हेतू काय आहे? लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं. मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काय झालं होतं, जे एम्प्लॉयमेंट कार्ड दिले जातात ना, जॉब कार्ड लोकांना, तर त्यामध्ये अमिताभ बच्चनचं पण नाव आलं होतं. अमिताभ बच्चनच्या नावाने जॉब कार्ड दिलं होतं. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीच्या नावाने जर जॉब कार्ड दिलं तर खोटं दाखवायचं की हा व्यक्ती इथं कामाला आला होता आणि त्याला पगार दिला असं दाखवायचं. आणि तो पगार कोणाकडे जाणार? कंत्राटदाराकडे. जो कॉन्ट्रॅक्टर असतो त्याच्या खिशात तो पगार जातो.
ठीक आहे, असा भ्रष्टाचार चालू होता. मग माहितीच्या अधिकाराचा वापर करून NCPRI एक संस्था आहे NCPRI नावाची, तर त्यांनी माहितीचा अधिकाराचा वापर केला, राईट टू इन्फॉर्मेशन पिटिशन्स वगैरे फाईल केल्या. मग त्यांनी तो सगळी माहिती मिळाली आणि त्यांच्यामध्ये आढळून आले की कित्येक करोडो जॉब कार्ड्स असे नकली आहेत. ठीक आहे, दरवर्षी जवळपास 40,000 कोटी वगैरे MG नरेगावरती खर्च होतो. 1 कोटी जर जॉब कार्ड नकली असतील जवळपास, किती मोठा भ्रष्टाचार आहे. ठीक आहे, तर असे भ्रष्टाचार उघडकीस आले होते. आणि तसे भ्रष्टाचार उघडकीस येणं म्हणजे काय, सरकार म्हणजे फक्त केंद्रीय सरकार किंवा राज्य सरकार नाही, इव्हन जे सरकारी अधिकारी आहेत, सरकारी जे ऑफिसेस कार्यालय आहेत आपल्या, समजा पुणे महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, पंचायत ग्रामपंचायती असतील, तर इथं शेवटी काय ह्या पैशावरती चालतात ना संस्था. लोकांसाठी काम करणं म्हणजे पैसा खर्च करणं. मग तिथे जर भ्रष्टाचार होत असेल तो उघडकीस आणणं म्हणजे काय, त्यासाठी माहितीचा अधिकार कायदा जो आहे तो स्ट्रॉंग पाहिजे, कडक पाहिजे. प्लस तशा कायद्याअंतर्गत ज्या संस्था बनतात, केंद्रीय माहिती आयोग असेल, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन, तर हे कसे असले पाहिजेत, स्वतंत्र आणि स्वायत्त. ठीक आहे, तर ह्याच अनुषंगाने प्रश्न विचारला होता. 2005 मध्ये माहितीचा जो माहिती अधिकार कायदा आला होता आणि 2019 मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा केली गेली, बदल केला गेला. आधी काय होतं, राष्ट्रपती वगैरे अपॉइंटमेंट करतील, ठीक आहे, अशी तरतूद होती. पण 2019च्या कायद्यामध्ये काय केलं, सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंटमेंट करेल आणि जी काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात अपॉइंटमेंटसाठी, एलिजिबिलिटी टर्म्स कंडिशन्स वगैरे असतात ना, तर ते केंद्र सरकार ठरवेल. राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकार ठरवेल, केंद्र माहिती आयोगाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारच ठरवेल. राईट, आधी 5 वर्ष कार्यकाळ होता, नंतर तो 3 वर्ष केला. मग ह्याच्यामुळे काय होतं, माहिती आयोग जो आहे तर त्याच्या स्वातंत्र्यावरती आणि स्वायत्ततेवरती गदा येते. राईट, तर हेच काही असे 3-4 मुद्दे होते, त्याचं चर्चा करायची होती. आता इथं कीवर्ड काय, टेलवर्ड काय, चर्चा करा म्हणजेच डिस्कस. आता डिस्कस म्हणजे काय, चर्चा करा. चर्चा कशाची चर्चा करा, ठीक आहे. तर आपल्याला दोन्ही बाजू तपासायच्या आहेत. ह्या कायद्याचं महत्व काय, किंवा जी सुधारणा झाली त्याचं महत्व काय, किंवा त्याच्यामुळे फायदा काय झाला. तर सरकारचं काय म्हणणं होतं की ह्या कायद्यामध्ये जो आम्ही बदल केला गेलाय किंवा बदल जो आम्ही केलाय, तर ह्यानुसार आम्हाला अपॉइंटमेंट, नेमणुका ज्या असतील त्या फास्ट करता येतील. ठीक आहे, आणि केंद्रीय माहिती आयोग वगैरे हे जे आहेत त्यांना इलेक्शन कमिशन किंवा निवडणूक आयोग, जे मुख्य अधिकारी, मुख्य निवडणूक आयुक्त वगैरे असतात, तर त्यांच्या लेवलचा दर्जा देण्यापेक्षा त्यांना एक वेगळं दर्जा द्यावा. निवडणूक आयुक्त कसे आहेत, ते संविधानिक पद आहेत. माहिती आयोग संविधानिक नाही, कायदेशीर आहे, लिगल. ठीक आहे, स्टॅच्युटरी इन्स्टिट्यूशन आहे ती. त्यामुळं केंद्राचं म्हणणं होतं की ह्यांना इलेक्शन कमिशनचा दर्जा नाही आहे आणि नेमणुका फास्ट होतील. आता हे ह्या ज्या संस्था आहेत ना, ह्याच्यामध्ये सदस्य किती असतात माहिती आयोगामध्ये, ठीक आहे, 1+10, एक चेअरमन असतो आणि 10 मेंबर असतात, सदस्य असतात. ठीक आहे, तर केंद्रीय जो आयोग आहे त्याच्यामध्ये 10 पैकी 5-7 मेंबर्स त्यांची नेमणूकच झालेली नसते. राज्य माहिती आयोग ते तर डिफंक्ट असतात, कार्यरतच नसतात ते. ठीक आहे, मग त्यामुळे केंद्राने म्हटलं की आम्ही असं करू, कायदा सुधारणा करू आणि त्याच्यामध्ये नेमणुका फास्ट होतील, सगळे ज्या संस्था असतील, जे आयोग असतील ते पुन्हा कार्यरत होतील. हा मुद्दा होता. हे पॉइंट तुम्ही म्हणजे केंद्र सरकारचे पण मुद्दे तुम्हाला लिहावे लागतील ना, की बाबा केंद्रानं असं म्हटलं होतं, हा हेतू आहे मेन. पण त्याच्यामध्ये काही तरतुदी आहेत ज्याच्यामुळं स्वातंत्र्यावर आणि स्वायत्ततेवरती गदा येते. उदाहरणार्थ, केंद्राकडे सर्व अधिकार आहेत, नेमणुकीबद्दल स्पेसिफिक तरतुदी नाही आहेत, प्रोव्हिजन्स नाही आहेत विशिष्ट अशा, है ना. किंवा आता निवडणूक आयुक्त कोण असावा, त्याचं क्वालिफिकेशन काय असावं वगैरे, हे कुठंच नाही लिहिलेलं आहे. राईट, फायनान्स कमिशनच्या बाबतीत बऱ्यापैकी तसंच आहे, ब्रॉडली दिलेलं आहे, ब्रॉडली. त्यामुळं घोळ होतो. ओके, एक मुद्दा आठवला. काल भूषण सरांनी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं युपीएससीचं किंवा आपल्या राज्यसेवेचं जे नोटिफिकेशन होतं त्याच्यामध्ये शब्द सांगितले, उत्तर कसं असावं ह्याच्याबद्दल चर्चा केली होती का. ओके, त्याच्यामध्ये काही शब्द आठवतात तुम्हाला. ओके, काही कोणते शब्द महत्वाचे होते. इफेक्टिव्ह, क्लिअर एक्सप्रेशन. ओके, पहिला क्लिअर एक्सप्रेशन,
ठीक आहे. एक्सप्रेशन कसं असलं पाहिजे, क्लिअर, स्पष्टपणे. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते स्पष्टपणे आणि थोडक्यात. ठीक आहे. दुसरा मुद्दा आठवतोय? ओके, कन्साइज. आता मागं आपण ह्या कॉपीमध्ये बघितलं होतं, ह्या कॉपीमध्ये बघितलं होतं, मुद्दे एकदम छोटे छोटे होते ना. पुन्हा एकदा दाखवतो मी कन्साइज वाला मुद्दा. तिसरा, युक्तिवाद जो आहे, आर्ग्युमेंट जे आहेत सुपरफिशियल नसावेत, उथळ नसावेत. उथळ म्हणजे काय? ठीक आहे. आता जर आपण लिहिलं असं, भारतामध्ये बेरोजगारी कमी होते, त्याला काय अर्थ आहे? ठीक आहे. मग त्याला काय करावं लागेल? माहिती जोडावी लागेल, डेटा जोडावा लागेल. ठीक आहे. आणखीन एखादा शब्द आठवतोय तुम्हाला? सुपरफिशियल एक झाला. हा, येस, इन डेप्थ अंडरस्टँडिंग किंवा अनालिटिकल कोशंट, विश्लेषण जाणं. आता ह्यामध्ये आपण चर्चा करताना काही विश्लेषण असं जाणवलं का? जर स्वायत्तता कमी होती तर आपण सबस्टॅन्शिएट केलं का, सिद्ध केलं का? सगळे नेमणुकीचे अधिकार कोणाकडे आहेत? केंद्राकडे आहेत. राज्य माहिती आयोग असतील तर त्यांची नेमणूक कशी होईल हे सुद्धा डिसाईड करण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्राला आहे. मग आता आपण केंद्र सरकार आणि तामिळनाडू यांच्यामध्ये नेहमी भांडणं चालू आहेत ना. मग तामिळनाडूमध्ये कोणता अधिकाऱ्याची नेमणूक व्हावी हे कोण ठरवणार? केंद्र सरकार. तसं चालेल का? ठीक आहे. राज्यांना पण स्वायत्तता पाहिजे. त्यांना त्यांची कार्यपद्धती प्रत्येक राज्यांमध्ये, प्रत्येक राज्याची गरज वेगळी असते ना, त्यानुसार कार्यपद्धती सुद्धा वेगळी असते. तर तो संघराज्यवादाचा मुद्दा येतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. ओके. आणि पाचवा महत्वाचा मुद्दा, इकॉनॉमी ऑफ वर्ड्स. आपल्याला 10 मार्कांचं उत्तर लिहिताना किती शब्दांचं लिमिटेशन आहे? 150. ठीक. 150 म्हणजे रफली 140 पण चालतं, 160 पण चालतं. पण असं नाही की 150 शब्दांचा आणि 220 शब्द लिहिले. ठीक आहे. तेवढी जागा पण नसते. पण कोणाचं बारीक अक्षर असतील तर तो लिहू शकतो. पण ते तसं जर झालं तर मार्क कट होऊ शकतात. ठीक आहे. तसं क्लिअरली सांगितलेलं आहे. ओके, हे कळाले मुद्दे? ओके. तर डिस्कस म्हणजे काय? हे जे स्टेटमेंट आहे, पहिलं जे स्टेटमेंट आहे की स्वातंत्र्यावर खोल परिणाम होईल, केंद्र सरकारनं का सुधारणा केली? ठीक आहे. त्यांचं काहीतरी आर्ग्युमेंट्स असतात, ते पॉझिटिव्ह झाले. दुसरं, कशी गदा येईल हे तुम्हाला सांगायचं. दुसरी बाजू तुम्ही अनालाइज केली. आणि फायनली कन्क्लुजन मध्ये तुम्हाला तुमचं सजेशन्स द्यायचे. मग तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावरनं? स्वातंत्र्यावरती जर गदा येत असेल तर तुम्ही कन्क्लुजन, निष्कर्ष लिहिताना काय काय सुचवाल? काय म्हणून सजेशन द्याल तुम्ही? चुकलं तर चुकू दे, उद्या एक चॉकलेट चुकलं तर. हा, पुढे ये ना, पुढे बसेल. शक्य असेल तर प्लीज पुढे या, पार्टिसिपेट करा, सगळेजण पार्टिसिपेट करा. हे कसे आहेत मुद्दे? तुम्हाला असं नको व्हायला की कळालं नाही वगैरे. चुकलं चुकू द्या, बोला फक्त. ठीक आहे. बोललं की जास्त म्हणजे नाही का, तुम्ही सोशॉलॉजी वगैरे कोणी केलाय? PSR वगैरे अभ्यास चालू केलाय? थिंकर कोणी सॉक्रेटिस वगैरे वाचलाय? प्लेटो झालाय? प्लेटोच्या आधी सॉक्रेटिस नाही माहिती? ओके, म्हणजे प्लेटोचा गुरु सॉक्रेटिस आहे. ठीक आहे. म्हणजे सॉक्रेटिस पहिल्यांदा वाचावं लागतं. सॉक्रेटिसचं एक वाक्य आहे, चर्चा झाली पाहिजे, चर्चेतनं क्लॅरिटी येते. ठीक आहे. सॉक्रेटिस 3000 वर्षापूर्वी त्याने सांगितलं होतं, चर्चेतनं क्लॅरिटी येते म्हणून. ठीक आहे. ओके, बोल. नाही, कायद्याची अंमलबजावणी तर होतीच आहे ना. स्वातंत्र्य आणि स्वायत्तता जर त्यांची त्याचं संरक्षण करायचं असेल संस्थेचं किंवा आयोगाचं, तर काय सुचवाल तुम्ही? लोकसेवा भागातून लोकशाही वृद्धी करण्याच्या उद्देशाने अंमलात आणलेल्या या कायद्याला कुठेतरी केंद्राचा असलेला वचटपणामुळं त्यांच्या स्वायत्तेवरती जो आघात होत आहे, त्यावरती उपाययोजना करून राज्यामध्ये राज्य माहिती अधिकाराला प्रगत बनवण्यासाठी बऱ्यापैकी अधिकार त्यांना देण्यात येईल. ओके, गुड गुड गुड. आता हे थोडंसं मोठं झालं. थोडक्यात 3 ते 4-5 ओळीमध्ये आपल्याला लिहायचं आहे ते.
आपल्याला काय सांगायचं, माहितीचा अधिकार आपला मूलभूत अधिकार आहे का? नाही. माहितीचा अधिकार आपला मूलभूत अधिकार आहे. आता माहितीचा अधिकार जो आहे तो कलम 19 कशाबद्दल आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. तुम्ही तुमचं मत कधी व्यक्त करू शकाल? जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती असेल. बरोबर आहे ना? एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला जर विचारलं, लाडकी बहीण योजना खराब आहे का? तुम्ही काय म्हणाल? होय, लई बेकार आहे, उगाच खर्च होते ह्याच्यावरती, आणि ते इलेक्शन होते, निवडणुका होत्या, म्हणून सरकारने केलं, ते योजना आणली, असं म्हणून चालेल का? त्या योजनेचे काही फायदे पण आहेत ना. त्या योजनेचा मुख्य हेतू काय? तुम्हाला प्रीला प्रश्न होता, आता ह्या स्कॉलरशिप टेस्ट मध्ये प्रश्न पण होता, हे मुख्य हेतू काय आहे? महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य, बरोबर, इकॉनॉमिक इंडिपेंडन्स त्यांचं प्रमोट करायचं, वाढवायचं. ठीक आहे. मग हे लाडक्या बहीण योजनेबद्दल जर तुम्हाला त्याचं हेतू, ऑब्जेक्टिव्ह माहिती नसतील, फक्त तुम्हाला निगेटिव्ह साईडच माहिती असेल, तर तुमचं एक ते बॅलन्स्ड ओपिनियन असेल का? नाही ना. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती पाहिजे, माहिती असणं आवश्यक आहे एखाद्या गोष्टीबद्दल, तरच तुम्ही तुमचं अभिव्यक्ती किंवा तुमचं मत तुम्ही प्रकट करू शकता किंवा एक्सप्रेस करू शकता. राईट. तर हे माहितीचा अधिकार जो आहे तुमचा कलम 19 अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचा भाग आहे. ठीक आहे. जर तुम्हाला म्हटलं 21चा भाग आहे का, कलम 21चा भाग आहे, तरी सुद्धा हो, राईट टू लाईफचा पार्ट आहे. मुख्य पहिला मुद्दा कोणता आहे? 19. ठीक आहे. 21चा सुद्धा तुमचा भाग आहे. राईट. ओके, कळालं? आता ह्याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला? डेटा, एक्झाम्पल्स, केस स्टडीज. आता जर प्रश्न बदलला, समजा भारतामध्ये बेरोजगारी दर वाढत आहे असं जर म्हटलं, डिस्कस जर म्हटलं, तर तुम्हाला तिथं काय अपेक्षित आहे? डेटा. डेटाला मराठीत काय म्हणतात? माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन. विदा, अलविदाचा विदा. ठीक आहे, त्याला विदा म्हणतात डेटाला. डेटाबेस, विदा. ओके, कळाला डिस्कस मुद्दा? आता तुम्ही परत, तुम्हाला हे सगळे 15-16 वर्ड्स आहेत बरं का, टेल वर्ड्स की डायरेक्टिव्ह वर्ड्स जे आहेत, तुम्हाला नंतर कळालं की सगळं सारखंच वाटते की एक वाक्य दिलेलं आहे, तर त्या विधानाच्या दोन्ही बाजू तपासायच्या आहेत. प्रत्येक प्रश्नामध्ये तर हेच करतो आपण असं वाटेल, पण बारीक सारी गोष्टी समजून घ्या. फक्त प्रश्नानुसार आहे ना, प्रश्न महत्वाचा आहे. प्रश्नाचं विधान जे आहे ना, वाक्य जे आहे ना, त्यानुसार प्रश्नाची मागणी ठरत असते. ठीक आहे. आणि टेल वर्ड्स ते समजून घेण्यासाठी महत्वाचं असतं. तर आता जसं आपण माहिती अधिकाराचा प्रश्न बघितला होता, तर त्यानुसार कळालं कायदा एखादा सुधारणा झाल्यामुळे प्रत्येक वेळेस त्यात चूक असते असंच नाही. काहीतरी पॉझिटिव्ह पण असतो, पॉझिटिव्ह मुद्दा पण असतो त्याच्यामध्ये, आणि निगेटिव्ह पण असतात. ठीक आहे, दोन्ही स्टडी करणं. आता पुढचा मुद्दा कोणता आहे? क्रिटिकली एक्झामिन, म्हणजे तपास. एक्झामिन म्हणजे काय? तपासणे. थोडक्यात जर आपण ह्याच्यामध्ये आपल्या बोलीभाषेमध्ये जर म्हटलं किंवा त्याचा शब्दशः अर्थ जर बघितला, एक्झामिन म्हणजे तपासणे. तपासणं काय? एखादे वाक्य दिलंय ते बरोबर आहे की नाही तपासायचं. ठीक आहे. तर त्याचं गंभीरपणे परीक्षण करणं, तपासणं म्हणजे परीक्षण करणं, क्रिटिकली एक्झामिन. एक वाक्य दिलेलं असणार आहे, ते वाक्य योग्य की अयोग्य हे तपासायचं आपल्याला. कोविड-19 महामारीच्या काळात जागतिक आरोग्य सुरक्षा पुरवण्यात WHO च्या भूमिकेचे गंभीरपणे परीक्षण करा. हा मुद्दा आहे. WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, सगळ्यांना माहिती आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याचा रोल काय महत्वाचा? ओके, प्रिव्हेन्शन वगैरे किंवा इव्हन क्युअर ह्याच्यावरती काम करतात. किंवा इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणं. जसं वॅक्सिन, कोविड-19 मध्ये वॅक्सिन एक महत्वाचा मुद्दा होता ना, कळीचा मुद्दा होता. वॅक्सिनच नव्हती, नवीन रोग होता तो, बरोबर. त्यावेळेस WHO काय काम होतं किंवा रोल काय होता? आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणं, जेणेकरून सगळे देश किंवा महत्वाचे देश जे असतील, ज्यांच्याकडे क्षमता आहे, ज्यांच्याकडे कपॅसिटी आहे, ते देश एकत्र काम करतील आणि वॅक्सिन लवकरात लवकर उपलब्ध होईल लोकांसाठी. ठीक आहे. तर अशा वेळेस
WHO 2019-20 किंवा 21 मध्ये आपल्याला कळालं असेल WHO ने किती चांगलं काम केलं होतं, राईट. WHO वरती भरपूर टीका झाली होती. कोविड सुरुवातच कशी झाली होती? चायनापासून झाली कोविडची. अपेक्षित होतं ना WHO चायनामध्ये काय चालू आहे ते मॉनिटर करणं कोणाचं काम होतं? WHO. आता स्कॉलरशिप टेस्ट मध्ये आपण बघितलं, स्कॉलरशिप लेक्चर मध्ये आपण एकदा बघितलं होतं ह्याचं उदाहरण. कोणत्या देशाचं उदाहरण बघितलं होतं? तुम्हाला सर्च करायला सांगितलं होतं मी. डेमोक्रेसी, लोकशाही, नॉर्थ कोरिया. ठीक आहे, नॉर्थ कोरियाचा देश. नॉर्थ कोरिया देशमध्ये रिपब्लिक, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कोरिया वगैरे असे शब्द वापरलेत, पण त्या देशामध्ये काय चालले कोणालाच माहिती नाही. अंदर जाओ बाहेर आने को नहीं मिलेगा वापस. तसंच चायना पण आहे. चायनामध्ये ज्यावेळेस पहिला कोविड रुग्ण तिथे सापडला होता, तिथून बऱ्याच देशामध्ये पसरला चायनामधून. त्यावेळेस WHO न चांगलं काम करणं अपेक्षित होतं ना. चायनामध्ये परिस्थिती काय आहे, जर आंतरराष्ट्रीय जे फ्लाईट्स आहेत, विमान आहेत, तर तिथले त्यामध्ये जे पॅसेंजर्स आहेत तर त्यांची तपासणी व्हावी वगैरे, ह्या गोष्टी कोणाचं काम होतं? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. पुन्हा वॅक्सिन अवेलेबल नव्हती. रेमडेसिवीर, पॅरास्टामॉल. अमेरिकेने भारतावरती प्रेशर केलं होतं माहितीये. अमेरिकेला पॅरास्टामॉल वगैरे गोळ्या पाहिजे, औषधं पाहिजे होती. ठीक आहे, तर औषधं नव्हती, वॅक्सिन्स नव्हत्या. रेमडेसिवीर ह्याची पळापळी. पुन्हा आणि कोणता बरं, फॅबिपिरॅविर वगैरे असे जे काही अँटीव्हायरल मेडिसिन्स होते, जगामध्ये तुटवडा होता पूर्ण. तर तिथं कुणाचं महत्वाचं काम होतं, कार्य कोणाचं होतं? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आणि ते सपशेल फेल झालं होतं, राईट. त्यामुळंच 2020 मध्ये हा प्रश्न विचारला होता. कोविड-19 महामारीच्या काळात जागतिक आरोग्य सुरक्षा पुरवण्यात WHOच्या भूमिकेचे गंभीर परीक्षण करा. आता परीक्षण करा म्हणजे कसं करणार? पहिल्यांदा तुम्हाला WHOचं काम काय हे माहिती पाहिजे. ठीक आहे, आता आपण इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन कसं लिहायचं, काय लिहायचं ह्याच्यामध्ये जात नाही. आपण फक्त एक्झामिन, परीक्षण करा ह्या शब्दाचा अर्थ किंवा ते उत्तर कसं ऍड्रेस करायचं हे बघतोय आपण, राईट. मग WHOच्या कार्याचं परीक्षण करा असं जर म्हटलं तर WHOचं कार्य हे पहिलं माहिती असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, सगळं लिहायचं नाही, 5, 6, 10 मुद्दे एवढे लिहायचे नाही. 2-3 महत्वाचे मुद्दे लिहायचे आहेत. हे ही महत्वाचे WHOचे कार्य आहेत. मग त्या कार्यांमध्ये WHO नी चांगलं काम केलं की वाईट काम केलं की WHO फेल झाला हे आपल्याला सांगायचं आहे. मग उदाहरणं काय द्यायची आहेत आपल्याला? वॅक्सिन डेव्हलपमेंटचं उदाहरण झालं. ठीक आहे, त्या औषधांचा तुटवडा, त्यामध्ये WHO फेल झाला. कोविड-19 कसा, कुठून आला, कसा पसरला, कसा स्प्रेड झाला, WHO हे मॉनिटर करण्यामध्ये फेल झालं होतं, बरोबर. तर अशी आर्ग्युमेंट्स तुम्हाला स्पेसिफिक, आणि हे तुम्हाला कसं जमणार आहे, कसं माहिती होणार आहे? WHO नी काम केलं, चांगलं नाही केलं, टीका झाली त्याच्यावरती वगैरे, कुठून माहिती मिळणार आहे तुम्हाला? हा, न्यूजपेपर. ठीक आहे, प्युअरली. आता तुम्ही म्हणाल की मग न्यूजपेपर, मग हा करंट बेस्ड क्वेश्चन आहे का? करंट बेस्ड क्वेश्चन आहे, पण याचा आधार काय आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आंतरराष्ट्रीय संस्था तुम्हाला सिलेबस मध्ये कुठे आहे? GS पेपर 1, 2, 3, 4, 2. आंतरराष्ट्रीय संबंध आहे ना. आंतरराष्ट्रीय संबंध कशामध्ये? पेपर 2 मध्ये. त्याच्यामध्येच आंतरराष्ट्रीय संस्था आहेत. ठीक आहे, मग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, IMF असेल, ठीक आहे, अशा वेगवेगळ्या वर्ल्ड बँक या संस्था आहेत. किंवा इव्हन नेटो बद्दल प्रश्न आला होता, तुम्हाला आला होता का स्कॉलरशिप टेस्ट मध्ये? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, नेटो, NATO. ठीक आहे, त्यानंतर SCO माहिती आहे तुम्हाला, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, 5 आईज अलायन्स 2024 प्री. ठीक आहे, हे आंतरराष्ट्रीय संस्था आपल्याला पेपर 2 मध्ये आहेत. पेपर 2 चाच प्रश्न आहे. कळाला? एक्झामिन करणं म्हणजे काय करणं, कसं परीक्षण करायचं, कळालं? नेक्स्ट कोणता आहे? क्रिटिकली अनालाइज, गंभीरपणे विश्लेषण. आता परीक्षण करा, विश्लेषण करा, हे मुद्दे सारखेच आहेत बरं का. अनालाइज, क्रिटिकली अनालाइज, इव्हॅल्युएट, क्रिटिकली इव्हॅल्युएट,
अजून हा, हे अनालाइज वगैरे जे झालं, अनालाइज इव्हॅल्युएट हे सारखेच आहेत, फक्त हे क्रिटिकली म्हटलं ना तर काय असं वेगळं नसतं. विश्लेषण आणि गंभीर विश्लेषण दोन्ही एकच मुद्दे होतात. प्रश्न दिसतोय मागे. कृषी अनुदान व्यवस्थेने, कृषी अनुदान व्यवस्था म्हणजे काय? ऍग्री सबसिडीज, ठीक आहे. एमएसपी सगळ्यांना माहिती आहे. इट इज ऑल्सो वन ऑफ द फॉर्म्स ऑफ सबसिडीज. कृषी अनुदान व्यवस्थेने निर्माण केलेल्या विकृतींच्या संदर्भात त्यांचे गंभीर विश्लेषण करा. आता गंभीर विश्लेषण करतो. आता कृषी अनुदान व्यवस्था म्हणजे ऍग्रिकल्चर सबसिडी रेजिम. भारतामध्ये ऍग्रिकल्चरसाठी कोणकोणत्या सबसिडीज आहेत? सोलार, सोलार पंप सबसिडी, ओके ओके गुड, बरोबर आहे. फर्टिलायझर सबसिडी आहे, यंत्रांवर सबसिडी असते, पाण्यासाठी सबसिडी आहे, वीज बिल सबसिडी आहे, वीज बिल मध्ये, हा फळबाग लावणं हे अनुदान वगैरे, विशेष अनुदान वगैरे असतं. विहीरसाठी वेगळी अनुदान असतात, राईट. एमएसपी एक अनुदान आहे, एक प्रकारचं अनुदानच आहे ना एमएसपी, ओके. तर ह्या एमएसपी मुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काही विकृती होते का, किंवा मार्केट डिस्टॉर्शन होतं का, ह्याच्याबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. थोडक्यात काय, भारतामध्ये काय होतं, जर पीडीएस आहे, सार्वजनिक वितरण प्रणाली आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, तर ह्यामध्ये सरकार काय करतं, एका ठराविक रकमेवरती शेतकऱ्यांकडनं धान्य विकत घेतं, बरोबर आहे. आणि तेच धान्य सबसिडाइज प्राइस वरती काय करतं, लोकांना विकलं जातं. 1 रुपये, 2 रुपये, 3 रुपये. 1 रुपयामध्ये काय विकलं जातं? राईस, व्हीट, सिरियल्स. सिरियल्स म्हणजे आपलं तृणधान्य, भरड धान्य वगैरे त्याच्यामध्ये सिरियल्स मध्ये येतील. राईस 3 रुपये का 1 रुपये? राईस 3 रुपये, व्हीट 2, आणि सिरियल्स एकदा कन्फर्म करा. तांदूळ स्वस्त आहे, RWC 1, 2, 3, ठीक आहे. एकदा कन्फर्म करा फक्त. RWC, राईस, व्हीट, सिरियल्स 1 रुपये, 2 रुपये, 3 रुपये, ठीक आहे. एकदा कन्फर्म करा फक्त तुम्ही नंतर, ओके. तर हे ह्यामुळे काय होतं, आता 2 रुपये 3 रुपये मध्ये जर धान्य मिळत असेल, ठीक आहे, म्हणजेच काय, लोकांना स्वस्तात मिळतं. बऱ्याच वेळेस काय होतं, ते धान्य समजा आता भारतामध्ये जो स्टॉक होल्डिंग होतं, धान्याचं साठवणूक जी केली जाते, सरप्लस आहे, ठीक आहे, अतिरिक्त साठे आहेत भारतामध्ये धान्याचे. मग भारत सरकार काय करतं, ते धान्य साठे वेस्ट होऊ नयेत म्हणून कधी कधी एक्सपोर्ट करतं. मग एक्सपोर्ट करताना आपण ज्या वेळेस समजा एक्सपोर्ट करताना 3 रुपयांनी एक्सपोर्ट करणार नाही, ते काय करेल, 10-15 रुपयांनी एक्सपोर्ट करेल समजा, किंवा 20 रुपयांनी जर खरेदी केली असेल एमएसपी वरती शेतकऱ्यांकडनं, 20 रुपयांनी एक्सपोर्ट करत असेल, पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव काय, समजा 40 रुपये, बरोबर. भारतामधनं जे एक्सपोर्ट होतं ते 20 रुपयामध्ये होतं. इंटरनॅशनल जे मार्केटमध्ये प्राइस काय होतं, डिस्टॉर्ट होतं, मार्केटमध्ये विकृती येते, ठीक आहे. हाच मुद्दा इथे आहे, ओके. मग हा मुद्दा जो आहे, ह्याचं गंभीरपणे विश्लेषण करा, किंवा विश्लेषण करा, अनालाइज करा. तर हे कसं करणार आहे आपण, पहिल्यांदा एमएसपी रेजिम किंवा सबसिडी रेजिम जी आहे भारतामध्ये सबसिडी रेजिमची गरज आहे का? नक्कीच गरज आहे. शेतकऱ्यांना जर कृषी हा जो व्यवसाय जर म्हणून आपण बघितलं त्याच्याकडे, किंवा ऍग्रिकल्चर एक प्रोफेशन म्हणून बघितलं, सस्टेनेबल आहे का, फायदेशीर आहे का गरीब शेतकऱ्यांसाठी? शेतकरी आहेत कोणी इथं, आहेत ना, फायदेशीर आहेत का, फायदेशीर आहे का हा व्यवसाय? एक ठराविक पिकं सोडलं ना, फळबाग वगैरे, तर बाकी कोणतंही कॉटन असेल, कापूस वगैरे, ज्वारी वगैरे, हे सगळं कसं आहे, खर्चिक काम आहे, आणि त्यातनं शेतकऱ्यांना मोबदला पुरेसा मिळत नाही, राईट. तर
एमएसपी किंवा सबसिडी रेजिमची आहे ती अनुदान, हे जे अनुदान व्यवस्था आहे ह्याची भारतामध्ये किंवा भारतीय शेतकऱ्यांना गरज आहे, बरोबर. हे तुम्हाला आधी माहिती असणं आवश्यक आहे, ठीक आहे. पण जी काही अनुदान व्यवस्था आहे, सबसिडी रेजिम आहे भारतामध्ये, त्याचे लूपहोल्स पण तुम्हाला माहिती पाहिजे. इश्यूज, महत्वाचे मुद्दे काय कोणते आहेत? हा, ज्यावेळेस सार्वजनिक वितरण प्रणाली आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे, त्याच्यामध्ये काय होतं, शेतकऱ्यांकडनं, सगळ्या शेतकऱ्यांकडनं घेतलं जातं का एमएसपीच्या भावावरती? कोणत्या शेतकऱ्यांना जास्त फायदा होतो? जे यूपी, म्हणजे वेस्टर्न यूपी, पश्चिमी उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब इथले जे शेतकरी आहेत त्याच शेतकऱ्यांना जास्त फायदा होतो. कारण तिथं सार्वजनिक हे प्रोक्युरमेंट सिस्टम जी आहे, विकत घेणं वगैरे, सरकार जे विकत घेतं तिथलं तर ती व्यवस्था चांगली सेटअप आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये, ठीक आहे. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्याचा लाभ मिळतोय. पण व्हॉट अबाउट द फार्मर्स इन रेस्ट ऑफ द इंडिया? काय सिच्युएशन आहे महाराष्ट्रामध्ये? असं बऱ्याच वेळेस कुणी बघितलंय का फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गाड्या किंवा हे त्याच्या गाड्या, ट्रक्स वगैरे येतात, शेतकऱ्यांकडनं माल विकत घेतात वगैरे? कुणी मित्र नाही पाहिलं. तर फार कमी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतो महाराष्ट्रामध्ये किंवा इव्हन साऊथ स्टेट्समध्ये. पुन्हा दुसरा मुद्दा, तो फायदा जो आहे तो फक्त श्रीमंत शेतकऱ्यांना मिळतो. समजा एक शेतकरी आहे, त्याचं फक्त 500 किलो, त्याने 5 पोती उत्पादन घेतलं, सरकारने जर 5 पोती ती विकत घेतली, शेतकऱ्याला असा काय फायदा होणार आहे? पण तोच एक मोठा शेतकरी, श्रीमंत शेतकरी आहे, त्यानं 10,000 किलो किंवा समजा 1,000 पोती त्यानं उत्पादन घेतलं. मग हमी भावावरती, एमएसपी वरती जर सरकारनं खरेदी केलं तर त्या शेतकऱ्याला एक सबस्टॅन्शियल अमाऊंट मिळते ना रिटर्न मध्ये. श्रीमंत शेतकऱ्यांना जास्त फायदा होतोय, ठीक आहे. बरं, सरकारने विकत घेतलं, विकत घेतल्यानंतर मग तिथला भ्रष्टाचार वेगळा आहे, बरोबर आहे. करप्शन तिथे पण आहे, लिकेजेस हा शब्द वापरतात त्याच्यामध्ये. 100 किलो जर समजा गोडाऊन मधनं निघालं, पोचतात किती? 60 किलोच पोचतं. जे फूड फेअर प्राइस शॉप्स आहेत, राशन दुकान जे असतात, फक्त 60%, 40% गायब होऊन जातो. 60% फक्त तिथपर्यंत पोहोचतो. कुठे गेला? ट्रकला होल होतं, भ्रष्टाचार गायब केलं जातं आणि सांगतात काहीतरी नुकसान झालं, वेस्ट झालं, पडून गेलं, काहीतरी हे झालं. तो भ्रष्टाचार वेगळा आहे, राईट. तर असे मुद्दे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. मग ह्याच्यानंतर तुम्हाला काही शिफारसी सुद्धा माहिती पाहिजे. ह्याच्यावरती कोणती कमिटी, आयोग वगैरे होता का? एखादी समितीने काही रिकमेंडेशन वगैरे सुचवलेत का? ठीक आहे. तर सबसिडी रेजिम वरती वगैरे MS स्वामीनाथन यांनी काम केलेलं आहे, त्यांच्या काही शिफारसी आहेत, राईट. शांताकुमार कमिटी होती 2014-15ची, ठीक आहे. त्यांनी सुद्धा काही शिफारसी सुचवल्या होत्या. तर त्या शिफारसी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. पेपर 3 इकॉनॉमी ज्यावेळेस तुमचा होईल, तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल. कळालं? विश्लेषण. ओके, आता थोडा हिस्ट्रीचा प्रश्न आहे. इव्हॅल्युएट, मूल्यांकन करा किंवा समीक्षा करा, ठीक आहे. शब्द वेगळी आहेत. आता हे जे एक 4-5 शब्द जे आहेत, इव्हॅल्युएट असेल, अनालाइज असेल, हे शब्द, ह्यांचा हेतू जो आहे तो सारखाच आहे, ठीक आहे. समीक्षा करा किंवा परीक्षण करा, दोन्ही सेमच आहे ना, ठीक आहे. मुद्दा तोच येतो पुन्हा. आता प्रश्न एक वाचून घ्या. इव्हॅल्युएट द पॉलिसीज ऑफ लॉर्ड कर्झन अँड देअर लॉंग टर्म इम्प्लिकेशन्स ऑन नॅशनल मुवमेंट. लॉर्ड कर्झन ऐकलंय, आठवतंय, वाचलेलं आहे. लॉर्ड कर्झन कधी होता गव्हर्नर जनरल भारताचा? हा, 1901-2, त्यात 1899 1900 पासून 1904 पर्यंत वगैरे, ठीक आहे. लॉर्ड कर्झन यांचा कार्यकाळ होता जवळपास. मग प्रश्न काय विचारताय? लॉर्ड कर्झन यांच्या धोरणांचे आणि राष्ट्रीय चळवळीवरील त्यांच्या दीर्घकालीन परिणामांचे मूल्यांकन करा. आता त्यांच्या धोरणांचं परीक्षण करायचंय, मूल्यांकन करायचंय. मग धोरणं कोणती हे माहिती पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. हॅलो, अरे आपण भेटलोय, कधी भेटलोय?
आता ह्या वेळेस नाही, आपण बऱ्याच आधी भेटलो काहीतरी मला वाटतं, मला आठवतंय. चालेल, हा प्रश्न इव्हॅल्युएट करा, त्याच्या पॉलिसीज इव्हॅल्युएट करा. म्हणजे काय, त्याच्या पॉलिसीज योग्य होत्या की अयोग्य होत्या, आणि त्याचा स्वातंत्र्य चळवळीवरती कसा परिणाम झाला ह्याचं मूल्यांकन करायचं. मूल्यांकन करा म्हणजे पुन्हा तेच परीक्षण करा किंवा तपासा. मग हे उत्तर लिहिताना कोणत्या गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे? ओके, कोणत्या पॉलिसीज होत्या? ठीक आहे. हा ओके, हा ओके, बंगालची फाळणी एक महत्वाचा मुद्दा झाला, राईट. ओके, हा, त्यांनी थोडक्यात काय केलं, त्यांच्या ज्या पॉलिसीज होत्या ऑब्व्हियसली म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट जे होतं त्यांच्या फेवरमध्येच असणार आहे आणि भारतीय नागरिकांच्या विरोधात असणार आहे. ठीक आहे. युनिव्हर्सिटी ऍक्ट त्यांनी लागू केला, तर तो थोडासा म्हणजे कंट्रोल, म्हणजे आता कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीजमध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी तुम्हाला माहिती आहे, जेएनयू वरती बऱ्याच वेळेस सरकारने काय केलेलं ऍक्शन्स घेतलेले आहेत. का? कारण जेएनयू मध्ये जे विद्यार्थी आहेत ते थोडंसं त्यांचं ओरिएंटेशन कसं आहे, लेफ्टिस्ट आहे, अँटी एस्टॅब्लिशमेंट असतं. म्हणजे काय, सरकारवरती टीका करणार त्यांचं एक भूमिका असते त्यांची. सरकारच्या पॉलिसीज कशा गरिबांच्या विरोधात आहेत, सरकारच्या पॉलिसीज कशा फक्त काही श्रीमंत लोकांसाठीच धोरणं बनवली जातात, काही श्रीमंत लोकांना जसं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. जेव्हा आपले प्रधानमंत्री आहेत परदेश दौऱ्यावरती गेले, त्यांच्यासोबत कोण असतं? हा, कोण? जोरात जोरात बोला. अमित शहा आणि बरं, अमित डिप्लोमॅट्स वगैरे. बराच बिझनेसमॅन असतो का कोणी? आणि ज्या दौरा पूर्ण झाला की कॉन्ट्रॅक्ट कोणाला जातं? अदानीला जातं, राईट. म्हणजे हे जेएनयू मधले जे विद्यार्थी वगैरे आहेत, तर ते सरकारवरती ह्या कारणांमुळे टीका करतात. ठीक आहे. मग तशीच कर्जन यांची धोरणं होती. मग त्यांनी काय केलं होतं, युनिव्हर्सिटी ऍक्ट 1902 का 3च्या वेळेस त्यांनी युनिव्हर्सिटीजना कंट्रोल करण्यासाठी कायदा आणला होता. थोडक्यात काही लोकशाहीवरती बंधनं घालण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अशा बऱ्याच गोष्टी होत्या. तर त्यांच्या पॉलिसीज ज्या होत्या त्यांचा स्वातंत्र्य चळवळीवरती कसा परिणाम झाला. ठीक आहे. एखाद्या गोष्टीला जेवढा आपण दाबतो कधीतरी ती पुन्हा ऍक्शन इज इक्वल टू रिॲक्शन, किंवा रिॲक्शन जे असते ते जेवढी तुम्ही ऍक्शन कराल तेवढंच रिॲक्शन होत असते. ठीक आहे. तर जेवढं लोकशाहीला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढी लोकशाही काय करते, रिॲक्ट करते. तसाच परिणाम झाला होता. म्हणजे ज्यावेळेस कर्जन यांनी काही पॉलिसीज धोरणं अशी निवडली होती, त्याच्यामुळे जशी बंगालच्या फाळणीमुळे काय झालं, पूर्ण भारतामध्ये पुन्हा एकदा जाणीव झाली. 1857 नंतर बंगालच्या फाळणीनंतर पूर्ण भारतामध्ये पुन्हा जाणीव झाली की काहीतरी चुकीचं घडते. ठीक आहे. तर तो एक महत्वाचा मुद्दा होता. युनिव्हर्सिटीज, विद्यापीठांना जो कंट्रोल करण्याचा जो काही कायदा होता, तर या धोरणांमुळे लोकांमध्ये जाणीव जास्त निर्माण झाली स्वातंत्र्य चळवळीबद्दल. ठीक आहे. तर त्याचा इम्प्लिकेशन त्याचं मूल्यांकन करायचं होतं. ठीक आहे. धोरणं कोणती होती, धोरणांचा परिणाम काय झाला स्वातंत्र्य चळवळीवरती, आणि त्यानुसार तुमचा निष्कर्ष शेवटी असला पाहिजे. अगोदर धोरण आणि नंतर त्याचे परिणाम असं दोन भागात विभाजन करायचं, धोरण घ्यायचं. नाही, शक्यतो कसं करायचं तुम्ही, मग तसं प्रेझेंटेशन कसं होतं. आता एक तर समजा इंट्रोडक्शन तुम्ही लिहिलं, ठीक आहे. पहिला भाग तुमचा काय असणार आहे, धोरणं कोणती आहेत. ठीक आहे. धोरणं मग तुम्ही 1, 2, 3, 4 धोरणं लिहिली समजा. दुसरा भाग असेल त्याचा किंवा त्याचे परिणाम. सांगतो आता, हा येतो मी परत त्याच्यावरती. परिणाम त्याचे काय झाले, 1, 2, 3, 4 असं लिहू शकता तुम्ही उत्तर. किंवा इथं धोरणे आणि इथं परिणाम. ठीक आहे. पहिलं धोरण काय असेल, समजा बंगालची फाळणी, त्याचा परिणाम काय झाला, इंडियन युनिव्हर्सिटीज ऍक्ट, त्याचा परिणाम काय झाला. कळलं. वेगवेगळ्या पद्धती आहेत उत्तर लिहिण्याच्या. ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा काय आहे, मूल्यांकन किंवा इव्हॅल्युएट, त्याचा अर्थ समजून घ्यायचं, कसं ऍड्रेस करायचं. ठीक आहे.
नेक्स्ट आहे कमेंट, टिप्पणी करा. टिप्पणी करा म्हणजे कसं असतं, जनरली एक विधान दिलेलं असतं आणि त्याच्यावरती असतं कमेंट. भारतामध्ये किंवा इंडिया इज सोशो रिलिजियसली अ डायव्हर्स कंट्री. सामाजिक आणि धार्मिक सामाजिक आणि धार्मिकता ह्यांचा विचार केला तर भारत एक विविधतेने नटलेला देश आहे, असं जर विधान असेल, कमेंट शेवटी असेल, टिप्पणी करा. ठीक आहे, मग तुम्हाला काय करायचं त्यावेळेस, ते विधान योग्य आहे की अयोग्य आहे तुम्हाला त्याचं स्टँड घ्यायचं आहे. राईट. एक प्रश्न सांगतो तुम्हाला. COVID-19 पॅन्डेमिक ऍक्सलरेटेड क्लास इनइक्वालिटीज अँड पॉवर्टी इन इंडिया. कोविड-19 महामारीने भारतातील वर्गीय विषमता आणि गरिबीमध्ये झपाट्याने वाढ घडवली आहे. यावर टिप्पणी करा. स्टँड काय असेल तुमचा? COVID-19 मध्ये असं झालं का? क्लास इनइक्वालिटीज वाढल्या का? गरिबी वाढली का? हो, बरोबर आहे. स्टँड घेतला काहीतरी आहे ना. कुणाला वाटतं काय निगेटिव्ह आहे किंवा हे वाक्य चुकीचं आहे? हा, ओके. नाही, हा मुद्दा बरोबर आहे. म्हणजे येस दॅट इज ट्रू. मग त्यासाठी तुम्हाला सबस्टॅन्शिएट सिद्ध करायचं आहे ना. मग आकडेवारी तुम्ही वेगवेगळी आकडेवारी सांगणार आहे. कुणाला वाटतं का नाही म्हणून? प्रश्न जो विचारलाय त्याच्यापासून तुम्ही भटकलाय. गरिबी वाढली सर, कारण जॉब्स वगैरे म्हणजे त्या कामाचे हे बंद होते. येस, बरोबर आहे, बरोबर. येस, बरोबर. ऑक्सिजन सिलेंडर सगळ्यांना मिळाला का? रेमडेसिवीर इंजेक्शन सगळ्यांना मिळालं का? एक ठराविक वर्गालाच मिळालं ना, बरोबर आहे ना. तर आता तुमचा जो मुद्दा होता की गरीब आणि श्रीमंत एकाच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, पण तो मुद्दा विचारलाय का तुम्हाला? नाहीच ना. तुम्हाला काय विचारलंय? वर्गीय विषमता वाढली का, गरिबी वाढली का? ठीक आहे, तसा डेटा पण होता. तुमचं म्हणून बरोबर आहे. हा मुद्दा पण बरोबर आहे, पण संदर्भ वेगळा आहे. ठीक आहे, इथं गरज नाही त्या मुद्द्याची. राईट. मग तुम्हाला काय करायचंय? कमेंट म्हणजे टिप्पणी करा. टिप्पणी करा म्हणजे काय? तुम्हाला पहिल्यांदा स्टँड घ्यावा लागेल की ही विधान बरोबर आहे की चुकीचं आहे, आणि त्यानुसार तुम्हाला मुद्दे मग एकत्र करायचे आहेत. कोणते मुद्दे असतील? गरिबी वाढली का? जॉब लॉस झाला, बरोबर. दुसरा मुद्दा काय? सेव्हिंग्स. हा, आणि किमती पण इतक्या वाढल्या होत्या. फळं वगैरे ऍक्सेसिबल होते का? फळं दर किती वाढले होते? राईट. जे काही डोमेस्टिक हेल्प ज्या होत्या, मदतनीस आपण त्यांना म्हणू, तर त्यांचं सुद्धा त्यांना परमिशन नव्हतं, बाहेर जाण्याची परमिशनच नव्हती सुरुवातीला 3-4 महिने. तर ठीक आहे, त्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. जे आयटी मध्ये होते तेच आयटीत होते, बरोबर. त्यांना वर्क फ्रॉम होम दिलं है ना. बाकीच्या फील्ड बंद पडल्या. एमएसएमई सेक्टर बंद पडलं होतं, बरोबर. जे काही छोटे छोटे उत्पादन क्षेत्र होते सगळे बंद पडले होते. कॅश नव्हती लोकांकडे. राईट. तर वर्गीय विषमता आणि गरिबी हे वाढलेच होते, नक्कीच 100% वाढले होते. त्यामुळे तर मग गरीब कल्याण योजना चालू केली ना, 80 करोड लोकांना धान्य वितरण, बरोबर. अजून चालूच आहे ते. भारतात चौथी जागतिक आर्थिक सत्ता आपण झालेलो आहे असं अनाऊन्स केलेलं आहे. पण ग्राउंड लेवलवरती काही बदल दिसतोय का? जपानला आपण मागे टाकलं. 4 ट्रिलियन जीडीपी, 4 ट्रिलियन पेक्षा जास्त आपली इकॉनॉमी झालेली आहे. ठीक आहे. हॉस्पिटल्स कसे आहेत? शाळेची गुणवत्ता वाढली आहे का? क्वालिटी डाएट वगैरे ह्याच्यामध्ये काही फरक पडलाय का? फ्रुट्स असतील किंवा जे नॉनव्हेज खातात त्यांना. महागाई पण तितकीच वाढली आहे ना. 100, 120, 150 रुपयाचं तेल आता 200-250 रुपये किंमत झालेली त्याची. राईट. तर तुम्हाला टिप्पणी करा, कमेंट ज्यावेळेस असा शब्द येतो त्यावेळेस तुम्हाला स्टँड घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला मुद्द्यांची मांडणी करावी लागेल. ठीक आहे, इथंपर्यंत कळालं?
थोडस एक मिनिटाचा ब्रेक घ्या, पाणी प्या, फ्रेश व्हा, कंटिन्यू करू. बंबार्डिंग नको जास्त. कळालं इथपर्यंत? चालू करूया. ओके, नेक्स्ट आहे आर्ग्यू. आर्ग्यू किंवा युक्तिवाद. आता युक्तिवाद कसा असू शकतो? दोन्ही बाजूने असू शकतो ना, फॉर अँड अगेन्स्ट. एखाद्याच्या बाजूने पण असू शकतो किंवा एखाद्या गोष्टीच्या विरुद्ध पण असू शकतो. ठीक आहे, सेम कॉन्सेप्ट येत आहे आर्ग्यूच्या संदर्भात. तुम्हाला एक विधान दिलेलं असेल आणि तुम्हाला तुमची केस मांडायची आहे किंवा तुम्हाला एक युक्तिवाद मांडायचा आहे. समजा उदाहरण आहे, डू यू अग्री दॅट रिजनलिझम. रिजनलिझम तुम्हाला काल सोसायटीमध्ये थोडंफार सांगितलं का? सोसायटी काल झालं होतं ना तुमचं? रिजनलिझम म्हणजे प्रादेशिकवाद. ओके, भारतातील प्रादेशिकवाद हा वाढत्या सांस्कृतिक दृढतेचा किंवा कॉन्सिक्वेन्स ऑफ रायझिंग कल्चरल असर्टिव्हनेस. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, जो काही प्रादेशिकवाद वाढतोय तो सांस्कृतिक दृढता किंवा कल्चरल असर्टिव्हनेस ह्यामुळे वाढतोय का? आता दोन महत्वाचे शब्द आहेत इथं बरं का. पहिला आहे रिजनलिझम. रिजनलिझम सगळ्यांना माहिती आहे. थोडक्यात सांगू, प्रादेशिकवाद म्हणजे भाषेच्या आधारावरती प्रादेशिकवाद असतो. महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस ही जी संकल्पना आहे हे काय दाखवतं? प्रादेशिकवाद, महाराष्ट्रवाद दाखवतोय. मराठी माणूस, बरोबर आहे. ज्यावेळेस मनसे राज ठाकरे वगैरे म्हणतात जो लोंढा येतोय महाराष्ट्रामध्ये तो थांबवा, महाराष्ट्रातल्या लोकांना, मराठी भाषिकांना, मराठी लोकांना नोकऱ्या मिळू द्यात, हा मुद्दा काय सांगतोय? प्रादेशिकवाद आहे ना. विदर्भातली लोक म्हणतात की विदर्भ आम्हाला वेगळ्या राज्याचा दर्जा द्या. म्हणजे काय? एक प्रकारचा प्रादेशिकवाद आहे. तो प्रादेशिकवाद कशामुळे निर्माण झाला? आर्थिक मागासलेपण. ठीक आहे, विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ यांची जर तुलना केली आपण, पश्चिम महाराष्ट्र कसं आहे, थोडा जास्त प्रगत आहे, पैसा जास्त आहे लोकांकडे. विदर्भाच्या बाबतीत तसं आहे का? त्यामुळे विदर्भामध्ये बऱ्याच सुरुवातीपासून मागणी आहे, आम्हाला विदर्भ एक वेगळ्या राज्याचा दर्जा द्या. जेणेकरून काय होईल, एक वेगळं राज्य होईल. तिथला जो पैसा, विदर्भामध्ये नैसर्गिक संपत्ती भरपूर आहे ना. ठीक आहे, मग त्या संपत्तीचा फायदा विदर्भालाच होईल, तिथले लोक श्रीमंत होतील वगैरे, हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, हा एक प्रकारचा प्रादेशिकवाद आहे. आणखीन प्रादेशिकवाद कशामुळे असतो? कल्चर, संस्कृती. बरोबर, संस्कृतीवरती आघात कसा? व्हेरी गुड, व्हेरी गुड. तमिळनाडूच्या बाबतीत तसं आहे का उदाहरण एखादं? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तुम्हाला माहिती आहे, 2020 मध्ये आली होती. त्यामध्ये एक तरतूद आहे, 3 लँग्वेज फॉर्म्युला त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. आता समजा 3 लँग्वेज फॉर्म्युला कसा, आता महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही स्कूल एज्युकेशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पर्याय कोणते आहेत? इंग्लिश आहे आणि मराठी, हे दोन पहिले महत्वाचे, आणि तिसरा मग हिंदी असेल किंवा संस्कृत असेल वगैरे भाषा तुम्ही निवडू शकता. मग आता रिसेंटली ज्यावेळेस सरकारने अनाऊन्स केलं की हिंदी सुद्धा आम्ही लागू करू, त्यावेळेस काय झालं, जे विरोधी पक्ष होते सगळे विरोधात गेले. ते म्हणे पहिल्यांदा जे बाहेरून येतात त्यांना मराठी शिकवा पहिले म्हणतात. बरोबर आहे ना. म्हणजे इथं भाषेच्या आधारावरती. तमिळनाडूमध्ये काय चालू आहे तेच म्हणतायत, आम्ही इंग्लिश आणि तमिळमध्ये खुश आहोत, आम्हाला हिंदी शिकण्याची गरज नाहीये. त्यांचा पण मुद्दा बरोबर आहे. हिंदीची गरज काय?
त्यांची संस्कृती तमिळ, त्यांची तमिळ आयडेंटिटी आहे, त्यांची संस्कृती आहे आणि ती संस्कृती त्यांना जपायची आहे. आणि गरज नाही ना त्यांना, जर भारतामध्ये इतरांबरोबर जर कम्युनिकेशन करायचं असेल इंग्लिशमध्ये करू शकतात, ते बाहेरच्या देशांमध्ये इंग्लिशमध्ये करू शकतात, तमिळनाडूमध्येच करायचं आहे तमिळ लँग्वेजमध्ये करू शकतात ते, राईट. तर बाहेरून एखादी संस्कृती इम्पोज करण्याचा प्रयत्न ज्यावेळेस केला जातो, लादण्याचा प्रयत्न ज्यावेळेस केला जातो, त्यावेळेस काय होतं, रिॲक्शन होते. ठीक आहे. महाराष्ट्रात जसं बाहेरून जे लोक येतात त्यांच्यामुळं जी महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्यामध्ये बदल घडतोय. आता एक थोडक्यात उदाहरण सांगतो मी. आपल्या इथं नवरात्रीला उपवासाचे पदार्थ वेगवेगळे मिळत आहेत. उपवासाचा पिझ्झा माहिती आहे? उपवासाचा पिझ्झा नाही माहिती? अशा कॉन्सेप्ट वेगवेगळे आलेले आहेत. का नवरात्रीमध्ये काय होतं, आता मॅक बर्गर वगैरे हे जे आहेत त्याच्यामध्ये कांदा वगैरे वापरला जातो, बरोबर आहे. तो कांदा कोण खात नाही, कोणत्या धर्माचे लोक खात नाहीत कांदा वगैरे, जैन लोक खात नाहीत. मग त्यांच्यासाठी असा बर्गर बनवला जातो ज्याच्यामध्ये कांदा लसूण नाहीये. पिझ्झामध्ये कांदा आणि लसणाचा वापर केला जाणार नाही. का? ह्या का कराव्या, ह्या अशा गोष्टी का करतात मॅकडी वगैरे? त्यांचा हेतू काय? मेन प्रॉफिट. त्यांचा जेवढा खप वाढेल तेवढं प्रॉफिट आहे. मग भारतामध्ये जैन जर समुदाय बघितला, एक वेगळं रिलिजन आहे, बरोबर आहे. तर त्यांचे समजा 1 करोड लोक असतील, 10% लोकांनी जरी पिझ्झा किंवा बर्गर खाल्ला, त्यांनी जैन पिझ्झा, जैन बर्गर वगैरे जे असतात तसे, त्यांचा खप वाढेल ना. म्हणजे भारताची संस्कृती पण टिकून आहे, पण बाह्य संस्कृती सुद्धा आत भारतामध्ये घुसू पाहते. ठीक आहे. म्हणजे कुठेतरी आपली संस्कृती आणि बाहेरची संस्कृती यांचं मिश्रण होतंय. कळाला? सोसायटीमध्ये तुम्हाला हे मुद्दे असणार, हायब्रिडायझेशन ऑफ कल्चर वगैरे. ठीक आहे. तर इथं हा प्रश्न कसा आहे, प्रादेशिक वाद हा कल्चरल असर्टिव्हनेस, सांस्कृतिक दृढता म्हणजे काय? आपल्या भाषेबद्दल आपण अभिमान बाळगणं, आपल्या संस्कृतीबद्दल आपण अभिमान बाळगणं. आता नॉर्थ ईस्ट असेल, आपले जे ईशान्येकडचे राज्य आहेत, त्यांची संस्कृती वेगळी आहे. मग त्यांना जर वाटत असेल की आपली संस्कृतीचं आपण संरक्षण करावं, आपली संस्कृती आपण जपावी, म्हणजेच काय, ते काय करतील, बाहेरच्या लोकांना येऊ देणार नाही. तुम्ही या, काही दिवसासाठी राहा पाहुण्यासारखं आणि निघून जा, बरोबर आहे. तुमची बाहेरची संस्कृती आमच्या इथे नका आणू. म्हणजेच काय, तो मुद्दा आहे सांस्कृतिक दृढता, कल्चरल असर्टिव्हनेस. तमिळनाडू जर हिंदी भाषेला विरोध करतंय तर ते काय करते, त्यांची स्वतःची भाषा जपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ठीक आहे. मग प्रश्न काय प्रश्नामध्ये वाक्य काय आहे, रिजनलिझम इन इंडिया अपियर्स टू बी अ कॉन्सिक्वेन्स ऑफ रायझिंग कल्चरल असर्टिव्हनेस. कल्चरल असर्टिव्हनेसमुळे प्रादेशिक वाद वाढतोय का? हो, बरोबर आहे. भाषेच्या आधारावरती असर्टिव्हनेस असेल, आपल्या जी लोकल स्थानिक संपत्ती असेल, समजा विदर्भासारखा एखादा भाग असेल, तर इकॉनॉमिक बेसिसवरती पण त्यांचं कल्चरल असर्टिव्हनेस वाढत आहे. भाषा झाली, धर्माच्या आधारे होतंय का? जातीच्या आधारे होतं का? तमिळनाडूमध्ये जातीच्या आधारे पण प्रादेशिक वाद आहे. सुरुवातीपासून तमिळनाडूमध्ये जो ब्राह्मणवाद आहे, ब्राह्मण लोक नाही, ब्राह्मणवादाला त्यांनी नेहमी विरोध केलेला आहे. जातीच्या आधारे पण त्यांनी तो कल्चरल असर्टिव्हनेस त्यांचा दिसून येतो. ठीक आहे. खाण्याच्या बाबतीत तसं होतं का? फूड हॅबिट्स होतं ना, होतं. एक उदाहरण सांगतो थोडक्यात तुम्हाला. कोल्हापूर कशासाठी फेमस आहे? तांबडा पांढरा रस्सा. ठीक आहे. म्हणजे मटन वगैरे. खरं उदाहरण सांगतो बरं का मी, खोटं नाही. आता पुण्यामध्ये बऱ्यापैकी नॉनव्हेज व्हेज असतील, बऱ्यापैकी ते काही लोक आहेत ना. नॉनव्हेज तो बोलाई वगैरे तुम्हाला प्रकार माहिती असेल. ठीक आहे. तर पुण्यामध्ये सर्रास चालतो. कोल्हापूरमध्ये जर बोलाईचा प्रकार, कोल्हापूरमध्ये आता पण थोडस पुन्हा सांस्कृतिक मिश्रण झालेलं आहे, पण आधी कसं व्हायचं, बोलाई वगैरे तिथे अजिबात चालत नव्हतं. जर समजलं तर भांडणं व्हायची.
इव्हन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजीमध्ये सुद्धा तसं व्हायचं. म्हणजे तिथली संस्कृती आहे ना कोल्हापूरची. तांबडा पांढरा रस्सा ज्यावेळेस आपण म्हणतो, तो कोल्हापूर म्हणजे काय, तांबडा पांढरा रस्सा फेमस आहे. कोल्हापुरी चप्पल वगैरे हे सुद्धा तिथली संस्कृती झाली. खाण्याच्या पद्धती हा सुद्धा संस्कृतीचा भाग आहे. ठीक आहे. मग हा सुद्धा एक सांस्कृतिक दृढतेचा भाग होतो. कल्चरल असर्टिव्हनेस, तुमचं खाण्याची पद्धती, कपडे घालण्याची पद्धती, बरोबर. तर ह्या सगळ्या तुमच्या त्याच्यामध्ये भाग येतो. तर ह्या कल्चरल असर्टिव्हनेसमुळे प्रादेशिक वाद वाढतोय का? हो. पण प्रादेशिक वादामुळे सुद्धा कल्चरल असर्टिव्हनेस वाढतोय ना. महाराष्ट्रामध्ये जर हिंदी भाषेला विरोध होतोय, तमिळनाडूमध्ये हिंदी भाषेला विरोध होतोय, पण त्याआधी महाराष्ट्र हा पहिल्यापासून एक राज्य आहे. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र वाद आधीपासून आहे. तमिळनाडूमध्ये तमिळ आयडेंटिटी, तमिळ कल्चर जे आहे ते आधीपासून आहे. कदाचित त्याच्यामुळेच त्यांचा सांस्कृतिक दृढता जी आहे, कल्चरल असर्टिव्हनेस आहे, तो वाढीस लागत आहे. तर ह्या कशा गोष्टी आहेत? येस, कल्चरल असर्टिव्हनेस मुळे सुद्धा रिजनलिझम मध्ये वाढ होतीये आणि रिजनलिझम मुळे सुद्धा कल्चरल असर्टिव्हनेस मध्ये वाढ होतीये. वन वे नाहीये, टू वे आहे. ठीक आहे. तर तुम्हाला दोन्ही बाजूनी युक्तिवाद मांडायचा. हे सुद्धा आहे आणि ते सुद्धा आहे. ठीक आहे. कमेंटमध्ये आपण काय म्हटलं होतं, तुम्हाला एक स्टँड घ्यायचा आहे. इथं काय आहे, दोन्ही बाजूनी तुम्हाला युक्तिवाद मांडायचा आणि शेवटी तुम्हाला एक बॅलन्स्ड कन्क्लुजन द्यायचं आहे. ठीक आहे. आता आर्ग्यू ह्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर आपण म्हटलं, भारताच्या संस्कृतीमध्ये बदल, जी काही भारताची विविधता आहे किंवा संस्कृती आहे, त्याच्यामध्ये काही ग्लोबलायझेशनमुळे बदल झालाय का? जागतिकीकरणामुळे काही बदल झालाय भारताच्या संस्कृतीमध्ये? झालाय. ओके. बाह्य संस्कृती, आपली कपडे घालण्याची पद्धत, इंटरव्ह्यूला आपण कसं जातो, सूट बूट एकदम. ठीक आहे. मुलं असतील मुली असतील सूट वगैरे घालतात. ठीक आहे. आधी असं व्हायचं का? ब्रिटिशांच्या ज्यावेळेस ब्रिटिश आले त्यावेळेस पण इंटरव्ह्यू, त्यावेळेस आता एमपीएससी वगैरे, त्यावेळेस पण स्पर्धा परीक्षा व्हायच्या है ना. त्यावेळेस सूट बूटच घालायची का? धोतर असेल पण वरती जॅकेट वगैरे असायचं, खाली धोतर वगैरे असं. ठीक आहे. संस्कृतीमध्ये बदल झालाय. कपड्याच्या पद्धतीमध्ये, खाण्याच्या पद्धतीमध्ये. खाण्याच्या पद्धतीत मॅगडी, पिझ्झा, बर्गर वगैरे आधी होतं का भारतामध्ये? नाही. कांदा भाकरी चटणी. ठीक आहे. आता पिझ्झा वगैरे आला. मग पिझ्झा बाहेर पिझ्झा जो असायचा तो भारतामध्ये आला, पण तो भारतामध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा बदल झाले. बरोबर आहे की नाही? जसं पिझ्झामध्ये आता कांदा लसूण वगैरे हटवला जातो. नवरात्रीच्या वेळेस उपवासाचा वगैरे असं बर्गर वगैरे ऑफर केला जातो, राईट. नवरात्रीच्या वेळेस तुम्ही हे उदाहरण तुम्हाला मी वाटल्यास ग्रुपवरती शेअर करतो तुम्हाला. रिअल आहे, हे खरं आहे. तर येस, बाहेर म्हणजे जागतिकीकरणामुळे भारताच्या संस्कृतीमध्ये बदल झालेले आहेत, पण 100% बदल झालेत का? जाती व्यवस्था अजूनही भारतामध्ये तशीच आहे, धर्म व्यवस्था तशीच आहे. बरोबर आहे. आंतरजातीय विवाह वगैरे जे असतील, इंटरकास्ट मॅरेजेस वगैरे काही प्रमाणात वाढलेले आहेत, पण अजूनही विदिन कास्ट मॅरेजेस होत आहेत. बरोबर आहे. आंतरधर्मीय विवाह पण होत आहेत, पण इंट्रा रिलिजन मॅरेजेस पण अजून तसेच होत आहेत. म्हणजे कुठेतरी एक बॅलन्स करण्याचा प्रयत्न चालू आहे भारताच्या संस्कृतीमध्ये. बाह्य संस्कृती येत आहे, पण भारताची संस्कृती सुद्धा टिकवण्याचा प्रयत्न चालू आहे. ठीक आहे. तर तसे आर्ग्युमेंट्स मला दोन्ही साईडनी द्यावे लागतील ज्यावेळेस आर्ग्यू असा शब्द असेल. आता असेस म्हणजे मूल्यांकन, असेसमेंट, पुन्हा तसंच बऱ्यापैकी सेम. इव्हॅल्युएट, अनालाइज, असेस. ह्याच्यामध्ये काय असणार आहे? असेस द वल्नरेबिलिटी ऑफ इंडियाज फॉरेस्ट टू फॉरेस्ट फायर्स. जंगलातले वनवे डिझास्टर आहे का? तो आपत्ती आहे का? ठीक आहे. मग ह्यांनी काय सांगितले, भारतामध्ये जेवढी जंगल आहेत तर ते फॉरेस्ट फायरला वल्नरेबल आहेत का? आहेत तर ते असेस करा. असेस करा म्हणजे काय?
म्हणजे पटवून द्यायचं, तुम्हाला मूल्यांकन करायचं आहे. भारतामध्ये बाबा एक अंदाजे समजा 1000 एकर जे जंगल आहेत, 1000 एकर जागेमध्ये, तर त्यापैकी 100 एकर किंवा 10% जंगल जी आहेत त्यामध्ये फॉरेस्ट फायर होण्याची शक्यता जास्त आहे. आणखीन जे 100 एकर जंगल आहेत त्याच्यामध्ये शक्यता आहे, फॉरेस्ट फायर होऊ शकतात, पण शक्यता कमी आहे. काय केलं तुम्ही? मूल्यांकन केलं. आता हे फॉरेस्ट फायर्स बद्दल वगैरे जी माहिती तुम्हाला कुठे मिळणार आहे? न्यूजपेपर किंवा भारत सरकारचं आणि राज्य सरकारचे आपले फॉरेस्ट रिपोर्ट्स असतात. ठीक आहे, ते न्यूजपेपरमध्ये वर त्याच्याबद्दल थोडंसं अनालिसिस वगैरे येत असतं, तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल. पण असे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं तुम्हाला मेजर्स किंवा उपाययोजना सुचवायच्या आहेत. फॉरेस्ट फायर्स कशा कंट्रोल होतील? कंट्रोल कशा करायच्या? टुरिझम जसं वाढलंय, लोकांचा जंगलांमध्ये जो वावर वाढलेला आहे त्याच्यामुळे पण होतं. फॉरेस्ट फायर्स त्याच्यामुळे जास्त वाढलेले आहेत ना. आधी नैसर्गिक कारण पण आहेत त्याला, झाडांचं घर्षण वगैरे झालं, बांबूंचं घर्षण वगैरे झालं, त्यामुळं आग लागते वगैरे, ह्या गोष्टी होतात जंगलामध्ये. पण बऱ्याच वेळेस कसं होतं, लोक ज्यावेळेस जंगलामध्ये जातात शेकोटी करणं, जेवण करणं, ठीक आहे, काडीपेटी लायटर वगैरे घेऊन जाणं, तर ह्या गोष्टींमुळे सुद्धा फॉरेस्ट फायर्सचं इन्सिडेन्स वाढलेलं आहे. तर त्यासाठी उपाययोजना सुचवायच्या आहेत. ठीक आहे, असा शब्द कळाला मूल्यांकन. नेक्स्ट आहे कम्पेअर. संपत आले आता, थोडंसं राहिले. कम्पेअर म्हणजे काय? आता तुलना. आता आपण ज्यावेळेस पॉलिटिक्सचं थोडक्यात ज्यावेळेस लेक्चर झालं होतं त्यावेळेस संसदेमध्ये किती भाग असतात, कोणते महत्वाचे घटक आहेत, आपण चर्चा केली होती. पहिलं कोण असतं? ओके, राष्ट्रपती, प्रेसिडेंट. नेक्स्ट राज्यसभा, लोकसभा. ठीक आहे, हे झालं कायदेमंडळ. ठीक आहे, ह्याला संसद असं नाव दिलेलं आहे आपण, पार्लमेंट. ठीक आहे, तर हे राज्यसभा आणि लोकसभा ह्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे. प्रश्न त्याचबद्दल विचारलेला आहे. विधिमंडळ अधिकारांच्या बाबतीत राज्यसभेच्या घटनात्मक स्थितीची तुलना लोकसभेशी करा. घटनात्मक स्थिती जी आहे राज्यसभेची आणि लोकसभेची, मग त्यांची घटनात्मक स्थिती म्हणजे काय? बाबा कोणतं आर्टिकल आहे ज्याच्यामध्ये लोकसभेची तरतूद आहे, कोणतं आर्टिकल आहे ज्याच्यामध्ये राज्यसभेची तरतूद आहे, राज्यसभेमध्ये किती सदस्य असतात असं संविधानामध्ये लिहिलेलं आहे, लोकसभेमध्ये किती सदस्य असतात, त्यांचे अधिकार कोणते आहेत, एखादं विधेयक जे असेल ते पारित करण्यासाठी लोकसभेचे अधिकार काय आहेत, राज्यसभेचे अधिकार काय आहेत, धनविधेयक असेल, मनी बिल असेल, तर त्यामध्ये जास्त अधिकार कोणाला आहेत? लोकसभेला अधिकार आहेत. ठीक आहे, तर अशी तुलना करायची आहे तुम्हाला. ओके, आणखी एक दुसरा शब्द आहे कॉन्ट्रास्ट, परस्पर विरोध. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट फीचर्स ऑफ पेनिन्सुलर रिव्हर्स आणि हिमालयन रिव्हर्स. भारतातील द्वीपकल्पीय नद्या आणि हिमालयीन नद्यांच्या वैशिष्ट्यांची तुलना करा आणि परस्पर विरोध दर्शवा. ठीक आहे, आता हिमालयीन ज्या नद्या आहेत त्या कशा आहेत? बारमाही आहेत का? ओके ओके, उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळतो त्याच्यामुळे पाणी नद्यांमध्ये येत राहतं, त्यामुळं, आणि पावसाळ्यामध्ये पावसामुळं. ठीक आहे, त्यामुळे तिथल्या बारमाही आहेत. आपल्या इथल्या नद्या बारमाही आहेत का? महाराष्ट्रातल्या किंवा साऊथच्या नाही आहेत. उन्हाळ्यामध्ये त्यांचा फ्लो खूप कमी होत असतो फ्लो त्याचा. ठीक आहे, तर त्यांच्यामध्ये तुलना पण करायची आहे आणि परस्पर विरोध सुद्धा दाखवायचा. परस्पर विरोध कसा दाखवणार आपण? कॉन्ट्रास्ट करायचं. आता पेनिन्सुलर ह्या हिमालयीन नद्या ज्या आहेत त्या हिमालयामधून येतात. हिमालय हा जो प्रदेश आहे तो कसा आहे? सेडिमेंटरी आहे, म्हणजे तिथली जी माती किंवा दगड आहेत ती कशा आहेत? सेडिमेंटरी रॉक्स आहेत. राईट, आपला महाराष्ट्र ज्याच्यावरती उभा आहे तो खाली काय? काळा दगड आहे. ठीक आहे, तो कडक असतो, म्हणजे ग्रेनाइट वगैरे ह्यापासून, बेसॉल्ट यांच्यापासून बनलेला असतो. हिमालयामध्ये खडक जो आहे तो कडक नाही आहे, ती मातीपासून बनलेला आहे. ठीक आहे, ह्यावेळेस प्रश्न पण विचारला होता राज्यसभा मेन्स मध्येच प्रश्न विचारला होता.
भारतीय, आता तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल, भारताची एक प्लेट होती, प्लेट टेक्टॉनिक्स माहिती आहे तुम्हाला? ठीक आहे, भारताची प्लेट ही वरती सरकत सरकत आशियाला धडकली होती, आणि हा जो इथला प्रदेश होता मधला, हा समुद्र होता, टेथिस नावाचा. ठीक आहे, मग ज्यावेळेस भारताची ही इंडियन प्लेट जी होती ती वरती सरकत सरकत गेली, हा समुद्रातला जो गाळ होता ना, त्याच्यापासून हिमालय तयार झालाय. ठीक आहे, तो खडक कसलाय, गाळापासून तयार झालेला खडक आहे हिमालयाचा. त्यामुळे नद्या ज्या वाहून येतात हिमालयातनं, त्या गाळ खूप जास्त सोबत घेऊन वाहत असतात. आणि जसं पर्वतरांगांमधनं ज्यावेळेस त्या प्लेन्स वरती येतात, सपाट प्रदेशावरती ज्यावेळेस नद्या येतात, त्यावेळेस काय होतं, तो जो गाळ असतो तो नद्या काय करतात, टाकून देतात, किंवा त्याचं तो गाळ सेटल होतो. त्यामुळे वेगवेगळं भूरूपे तयार होतात, लँडफॉर्म्स, रिव्हर लँडफॉर्म्स तयार होतात. तसं आपल्या जे सदर्न रिव्हर्स आहेत महाराष्ट्र साऊथच्या वगैरे, तर त्यांच्यावरती तसं आहे का? नाही. ठीक आहे, तर तुम्हाला अशी तुलना करायची आहे, म्हणजे तुलना पण करायची आणि त्याच्यातला विरोध जो आहे, म्हणजे कॉन्ट्रास्ट जो आहे तो दाखवायचा असतो तुम्हाला. मग शक्यतो कम्पेअर किंवा कॉन्ट्रास्ट असे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये तुम्हाला टेबल, जसं आपण टेबल बघितला होता, आता समजा राज्यसभा आणि लोकसभा ह्यांच्यातला तुम्हाला फरक दाखवायचा आहे, एक टेबल फॉर्म मध्ये तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, हिमालयन रिव्हर्स आणि पेनिन्सुलर रिव्हर्स ह्यांच्या बाबतीत सुद्धा टेबल वापरू शकता. ठीक आहे, एक्सप्लेन म्हणजे थोडक्यात काय, स्पष्ट करा. ओके, आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, एक्सप्लेन करा म्हटलं म्हणजे जस्टिफाय करायचं, सिद्ध करायचं आहे. मग सिद्ध करताना आपण कोणत्या गोष्टी वापरायच्यात? उदाहरणं, स्टॅटिस्टिक्स, डेटा, राईट. हा, जर पॉलिटी सारखा प्रश्न असेल, पॉलिटी सारखा जर विषय असेल, तर सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स वगैरे येतील त्याच्यामध्ये. ठीक आहे, एक प्रश्न तुम्हाला दाखवा. आता हा प्रश्न थोडं याच्याबद्दल तुम्हाला लगेच जॉब्स बद्दलच आहे. कोणतं, वाईल वी फ्लॉन्ट इंडियाज डेमोग्राफिक डिव्हिडंड. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय? लोकसंख्या लाभांश म्हणजेच काय? येस, आपल्याकडे युथ पॉप्युलेशन किती आहे? मोर दॅन 55% आहे, ऑलमोस्ट 55 to 60% युथ पॉप्युलेशन. म्हणजे काय त्याचं वेगवेगळं, म्हणजे 15 ते 35 वर्ष पण युथ म्हणतात, 15 ते 55 पर्यंत पण युथ म्हणतात. ठीक आहे, कार्यकारी जे पॉप्युलेशन आहे, आपली लोकसंख्या आहे. तर हे जे पॉप्युलेशन आहे, तर भारतामध्ये खूप जास्त आहे. ऍव्हरेज एज किती आहे भारताचं? 29 वर्ष. ऍव्हरेज वय जे आहे भारतातल्या लोकसंख्येचं 29 वर्ष आहे. ठीक आहे, तर ऍव्हरेज एज 29 आहे. चायनाचं किती आहे? प्लस 4-5 वर्ष जास्त आहे. जपानचं खूप जास्त आहे. अमेरिकेचं जास्त आहे. ठीक आहे, तर ह्यामुळं आपलं सरासरी वय जे आहे भारताचं ते 29 वर्ष असल्यामुळं कार्यकारी वर्ग जो आहे, वर्कफोर्स जे आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे सबस्टॅन्शियल नंबर आहे, त्याचा एक प्रोपोर्शन खूप जास्त आहे लोकसंख्येमध्ये. आणि आपण नेहमी सांगत असतो भारत एक आर्थिक महासत्ता आहे, सगळ्यात जास्त युवा लोकसंख्या भारतामध्ये आहे. पण वी इग्नोर द ड्रॉपिंग रेट्स ऑफ एम्प्लॉयबिलिटी. रोजगाराचं प्रमाण आपल्या इथं घटत चाललेलं आहे. सगळे अग्री करतायत ह्या वाक्याला. कशामुळं? जीएसटी ज्यावेळेस लागू केला त्यानंतर जे एमएसएमई सेक्टर होतं, ठीक आहे, सूक्ष्म लघु आणि मध्यम जे उत्पादन क्षेत्र होती, तर त्यांचा कणा मोडला गेला जीएसटी मुळे असं म्हणतात. आणि तसं झालेलं पण आहे, कारण जीएसटी कसं फाईल करणं वगैरे त्यांना जमत नाहीये. ठीक आहे, आणि बरंच नुकसान झालं त्याच्यामध्ये, कारण ती कॅश वरती अर्थव्यवस्था चालू असते एमएसएमई सेक्टरची. तर जीएसटी असेल, त्याच्यानंतर महत्वाचं कोणतं होतं बरं? ओके, डिमॉनिटायझेशन हा मुद्दा. तो कॅश वरती व्यवहार त्यांचे जास्त चालतात, पैसाच नसेल तर कसं चालणार काम त्यांचं. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे नोकऱ्या सुद्धा कमी झाल्या होत्या. ड्रॉपिंग रेट्स ऑफ एम्प्लॉयबिलिटी. व्हॉट आर वी मिसिंग वाईल डुईंग सो? आपलं काय चुकतंय? म्हणजे आपलं म्हणजे सरकारचं किंवा आपल्या अर्थव्यवस्थेचं काय चुकतंय? ठीक आहे, वेअर विल द जॉब्स दॅट इंडिया डिस्परेटली नीड्स कम फ्रॉम? असे रोजगार भारतामध्ये कुठून येतील?
कळाला मुद्दा? आता हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ह्याच्यामध्ये काही चुकीचं आहे का? तुम्ही ह्या वाक्याला काउंटर देऊ शकता का? तुम्ही म्हणू शकता का हे विधान चुकीचं आहे, ह्यातला प्रश्न चुकीचा आहे? ठीक आहे. आता तुम्हाला फक्त एक्सप्लेन करायचं आहे, हे बरोबर आहे आणि आम्ही आता एक्सप्लेन करणार आहे. फॉर एक्झाम्पल, आता हा प्रश्न आहे, व्हॉट आर वी मिसिंग वाईल डुईंग सो? 1900 एलपीजी रिफॉर्म्स आपण कधी लागू केले? 1990 नंतर. ठीक आहे. एलपीजी, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. ओके. मग त्यामध्ये आपण ठरवलं होतं की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, जे उत्पादन क्षेत्र आहे, राईट, तर त्याचा जीडीपी मधला शेअर जो आहे तो 25% जास्त असला पाहिजे. ह्याचा हेतू काय? ह्याच्या मागचा इंटेंट आहे, मोटिव्ह काय? उत्पादन क्षेत्राचं जर जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन वाढलं, नोकऱ्या सुद्धा त्याच प्रमाणात वाढणार आहेत. बरोबर. उत्पादन क्षेत्रामध्ये ते स्किल्ड सेक्टर पण आहे, अनस्किल्ड पण आहे, सेमी स्किल्ड पण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नोकऱ्या उत्पादन क्षेत्रच देऊ शकतं. सर्व्हिस सेक्टर देणार आहे का? सेवा क्षेत्र देणार आहे का? सेवा क्षेत्राचं योगदान किती आहे भारतामध्ये सध्या? ऑलमोस्ट 56% आहे. नोकऱ्या किती देतं? 10 ते 12%. ठीक आहे. उत्पादन क्षेत्र किती आहे आपल्या भारतामध्ये? अपेक्षित किती होते? 25% जास्त वगैरे आपलं गोल होता, टार्गेट होता. किती आहे सध्या? 15%. शेतीमध्ये किती लोक एम्प्लॉयड आहेत? 50% पेक्षा जास्त. भारतामधलं 50% पेक्षा जास्त लोक शेतीमध्ये आहेत. आणि ह्याचं जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन किती आहे? आहे की नाही विरोधाभास? हेच आपलं चुकतंय. व्हॉट आर वी मिसिंग? हेच चुकतंय आपलं. मग त्यासाठी उपाययोजना काय कराव्या लागतील? उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. बरोबर. शिक्षण व्यवस्था चांगली असली पाहिजे, स्किल चांगला असलं पाहिजे. आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि ह्या गोष्टी सगळ्या येत आहेत. मग आयटीचे जॉब्स पण आता कमी होत आहेत. जगामध्ये तासाला 1000 जॉब जात आहेत आयटी मधले. ठीक आहे. मग आयटीच्या लोकांना पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे ह्या सगळ्या जे नवीन नवीन स्किल्स आहेत त्यांना अक्वायर करावे लागणार आहेत. ठीक आहे. म्हणजे हेच मेजर्स असणार आहेत. कळाला हा मुद्दा? इलॅबोरेट आणि एक्सप्लेन तोच मुद्दा आहे याच्यामध्ये. ओके. हा प्रश्न थोडासा किचकट आहे. प्रेशर ग्रुप्स तुम्हाला माहिती आहेत, दबाव गट. थोडक्यात मी सांगितलं होतं तुम्हाला एकदम थोडक्यामध्ये. ठीक आहे. त्याच्याबद्दलच हा प्रश्न आहे. त्यांनी काय केलंय, एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याला इलॅबोरेट करायचं आहे. इलॅबोरेट म्हणजे काय? विस्तार करा, म्हणजेच एक्सप्लेन, म्हणजेच स्पष्ट करा. आता हे प्रश्न ह्यांनी काय म्हटलेलं आहे, ऑल्दो इंडिव्हिज्युअल्स विदिन अ रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी पजेस राईट्स. इंडिव्हिज्युअल्स, प्रत्येकाला वैयक्तिक अधिकार आहेत लोकशाहीमध्ये, पण allowing them to lobby parliamentarians and governments concerning pertinent issues. जरी वैयक्तिक अधिकार असतील, पण त्यांना जर परमिशन दिली, अलाउ केलं की तुम्ही एकत्र या, एकत्रितरित्या तुम्ही लॉबी करून पार्लमेंटेरियन्स म्हणजे खासदार वगैरे, जे खासदार आहेत तर त्यांच्यासोबत लॉबिंग करा. A collective approach can often exert more powerful pressure on decision makers. Decision makers कोण आहेत? पार्लमेंटेरियन्स, खासदार लोक किंवा मंत्रिमंडळ. तर त्यांच्यावरती एकत्रितरित्या चांगलं प्रेशर एक्झर्ट करू शकतो. ठीक आहे. as well as consolidating range of similar ideas and opinions into a cohesive format. म्हणजेच काय, आपल्याला प्रत्येकाला वैयक्तिक अधिकार आहेत, आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पण आपण जर इंडिव्हिज्युअली वैयक्तिक आपण जर मेसेजेस केले किंवा पोस्ट केल्या ट्विटरवरती किंवा फेसबुकवरती, ते इफेक्टिव्ह राहणार आहे का? नाही. पण ज्यावेळेस सगळे लोक एकत्रितरित्या एकत्र आले आणि त्यांनी ट्विटरवरती मोहीम चालवली, एमपीएससी जागावाढ करा, आहे की नाही? जर कोणी एखाद्याने ट्विट केलं एमपीएससी जागावाढ करा, किंवा मुख्यमंत्र्यांना जर टॅग करून जर त्यांनी ट्विट केलं
जागा खूप कमी आहेत PSIच्या STIच्या, त्या वाढवा. इफेक्टिव्ह राहणार आहे का? पण ज्यावेळेस जे MPSC आपले विद्यार्थी ऍस्पिरंट्स आहेत, जर ते 10,000 ऍस्पिरंट्स एकत्र आले, त्यांनी ट्विटर वॉर चालू केलं, तर ते सरकारपर्यंत मेसेजिंग कसं होतं, लवकर जाईल. राईट? सरकार ऍक्शन घेणं अपेक्षित असतं. किंवा आपले MPSCचे विद्यार्थी आंदोलन करतात, त्यावेळेस बऱ्याच वेळा ते काय करतात, त्यांनी लॉबिंग केला. आता हा लॉबिंगचा मुद्दा सांगतो तुम्हाला. लॉबिंग करणं म्हणजे काय? एकत्र येणं आणि जो कोणी संबंधित व्यक्ती असेल, मंत्री असेल किंवा ज्याच्याकडे तो पॉवर, त्या पॉवर त्याच्याकडे पॉवर असेल, ती पॉवर म्हणण्यापेक्षा एखादा पॉवरफुल व्यक्ती असेल, मंत्री असेल, ठीक आहे, ज्याच्याकडे कार्यक्षेत्र असं नाही. आता तसं शरद पवारांकडे कार्यक्षेत्र नाहीये ना, पण ते इन्फ्लुएन्स करू शकतात, प्रभाव टाकू शकतात सरकारवरती. मग MPSCच्या मुलांनी काय केलं, आंदोलन केलं आणि शरद पवारांना थोडंसं लॉबिंग केलं, त्यांना पटवून सांगितलं की हा मुद्दा आमचा तुम्ही उचलून धरा. मग शरद पवारांनी यांना फोन लावला, MPSCच्या चेअरमनला फोन लावला, फडणवीसांना फोन लावला. ठीक आहे, म्हणजे हे विद्यार्थ्यांनी लॉबिंग केलं, सुप्रिया सुळेंसोबत, शरद पवारांसोबत, रुपाली चाकणकर नाही, ठोंबरे वगैरे यांच्यासोबत. ठीक आहे, तर ह्याला काय म्हणतात, लॉबिंग. तर डिसिजन मेकर्स कोण होतं MPSCच्या बाबतीत? MPSC स्वायत्त आहे, पण डिसिजन कोण घेतं? सरकार. राईट? सरकारवरती प्रेशर टाकला आणि त्यांनी जो निर्णय होता, परीक्षा पुढे ढकलणं असेल, जागा वाढ असेल, तर MPSCला घेणं भाग पडलं. तर हेच एक्सप्लेन करायचं होतं. मग आता भारताच्या बाबतीत असे काही आंदोलनं वगैरे झाली आहेत का महत्वाची? किसान आंदोलन झालं होतं, आठवतंय? 2021 मध्ये, आता सुद्धा मागच्या वर्षी चालू झालं होतं. कशाबद्दल? 3 कृषी कायद्यांना विरोध होता. महाराष्ट्रामध्ये असे काही आंदोलन आहेत का, चळवळी आहेत का? मराठा आंदोलन है ना. तर हे एक लॉबिंगचा प्रकार, प्रेशर ग्रुप्स, दबाव गटाचा एक टेक्निक आहे त्यांचं. दबाव गट म्हणजे काय? दबाव म्हणजे काय? टेक्निक, पद्धत. ठीक आहे, गट म्हणजे लोकांचा समूह. तर त्याबद्दलच हे प्रश्न होता, तुम्हाला इलॅबोरेट करायचं आहे. ठीक आहे, हे वाक्य बरोबर आहे आणि तुम्हाला विथ एक्झाम्पल्स एक्सप्लेन करायचं आहे. इलस्ट्रेट, उदाहरणांद्वारे स्पष्ट करणे. उदाहरणांद्वारे स्पष्ट करायचं म्हणजे काय? एक्झाम्पल्स कोणते असतात? एक्झाम्पल म्हणजे फक्त असं नाही की ह्या व्यक्तीचं उदाहरण, त्या व्यक्तीचं उदाहरण वगैरे, असं नाही. तर त्याच्यामध्ये डेटा पण येऊ शकतो, टेबल, ग्राफ. इकॉनॉमीमध्ये तुम्ही व्ही शेप रिकव्हरी वगैरे ऐकले का? के शेप रिकव्हरी. ठीक आहे, तर असे ग्राफ सुद्धा तुम्ही काढू शकता. किंवा समजा जर अनएम्प्लॉयमेंट बद्दल, बेरोजगारी बद्दल तुम्हाला जर प्रश्न विचारला, बेरोजगारीचा ट्रेंड कसा आहे भारतामध्ये, असं जर विचारलं, तर तुम्ही असा ग्राफ सुद्धा काढू शकता. ठीक आहे, 2010, 2015, 2020, 2025 त्याचा ट्रेंड कसा आहे, समजा असा आहे, असा ग्राफ सुद्धा तुम्ही काढू शकता. ठीक आहे, इट इज अ फॉर्म ऑफ इलस्ट्रेशन किंवा ऍडिंग एक्झाम्पल्स ऑर एव्हिडन्स, प्रूफ. ठीक आहे, ओके. एथिक्स मधला प्रश्न आहे हा. हित संबंधांचा संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय? कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कॉन्सेप्ट मी तुम्हाला पुढच्या सेशन मध्ये सांगतो काय असतं. एथिक्सचा भाग आहे म्हणजे काय, आणि इलस्ट्रेट विथ एक्झाम्पल्स. ओके, आता मुद्दा आलाय तर क्लिअर करतो. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक उदाहरणानं सांगतो. समजा मी एक जिल्हाधिकारी आहे, समजा मी जिल्हाधिकारी आहे, तलाट्यांची अपॉइंटमेंट होत असते, किंवा तलाठी किंवा कोणतेही अधिकारी वेगळे वेगळे हे असतील, समजा ते जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात येत असतील, तर जिल्हाधिकाऱ्यांकडे ते अधिकार असतात कोणाची नेमणूक करायची. राईट, मग ते इंटरव्ह्यू पण होत असतात. राईट, मग जे कलेक्टर आहेत, समजा आता एखाद्या विशिष्ट पदासाठी भरती चालू आहे, मग कलेक्टर जे आहेत ते काय करणार, एक पॅनल बनवतील
समजा 3 लोकांचा एक पॅनल बनवलाय. हा पॅनल जे कोण इच्छुक आहेत, जे कॅन्डिडेट्स आहेत ते अर्ज करणार. आणि हे समजा 100 कॅन्डिडेट्स आहेत, 100 अर्ज आलेले आहेत. तर ह्यातून छाननी करणार अर्जांची एक चाळणी टेस्ट वगैरे असू शकते समजा. आणि 20-30 लोकांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं. समजा 30 लोकांना इंटरव्ह्यूला बोलवलं. हे 3 पॅनल काय करेल, ह्या 30 लोकांचा इंटरव्ह्यू घेईल. हा तिसरा जो सदस्य आहे, जर समजा ह्याचा एखादा मित्राचा मुलगा ह्या 30 मध्ये असेल आणि त्या मित्रानं ह्याला फोन केला, सर माझा मुलगा पण आहे इंटरव्ह्यूला, जरा बघा. ठीक आहे. आता इथं हा जो व्यक्ती आहे, पॅनल जो मेंबर आहे, त्याचं काम काय असतं? निष्पक्ष पद्धतीनं इंटरव्ह्यू कंडक्ट करायचं. निष्पक्ष पद्धतीनं जो काही त्या मुलानं उत्तरं दिली असतील, जशी उत्तरं दिली असतील त्याच्या बेसिसवरती त्याला मार्क देणं. ठीक आहे. आता इथं काय झालं, त्याच्या मित्रानं त्याच्यावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला, वशिला लावण्याचा प्रयत्न केला. बाबा बघ जरा, गरज आहे, नोकरी नाही, बरेच वर्ष स्पर्धा परीक्षा करते, जरा त्याला बघ, इंटरव्ह्यूला चांगले मार्क दे, असं म्हटलं तर ह्याचं ड्युटी काय आहे, काम काय आहे? निष्पक्ष पद्धतीनं असेस करणं एखाद्या विद्यार्थ्याला किंवा कॅन्डिडेटला. पण इथं काय झालं, ह्याच्या मित्राचा मुलगा आहे, म्हणजेच काय, इंटरेस्ट जो आहे, त्याचं हित जे आहे, हित संबंध जे आहेत, ह्याचा संघर्ष कुठेतरी जाणून येतो. आता बऱ्याच वेळेस तुम्हाला ICICIचे चेअरमन होत्या चंदा कोचर. ठीक आहे. ICICI बँक, त्यांच्या चेअरमन MD होत्या चंदा कोचर. त्या चंदा कोचरनी काय केलं होतं, व्हिडिओकॉन कंपनीला 3-4 हजार कोटीचं कर्ज दिलं होतं. ठीक आहे. आणि त्या व्हिडिओकॉन कंपनीच्या एका सबसिडियरीमध्ये त्या चंदा कोचरचा नवरा पार्टनर होता. बरोबर. आता चंदा कोचर एका बँकेची MD आहे, चेअरमन आहे, चेअरवुमन आहे. कर्ज वगैरे देणं हे बँकेचं काम आहे. पण तिथे कुठेतरी तिचा पर्सनल इंटरेस्ट तिच्या कामाच्या आड आला. ठीक आहे. तिच्या नवरा ज्या कंपनीमध्ये पार्टनर आहे त्याच कंपनीला तिने 3-4 हजार कोटी कर्ज दिले आणि ते कर्ज पुन्हा बुडीत गेले. ठीक आहे. नंतर तिच्यावरती ऍक्शन झाली, ती राजीनामा वगैरे द्यावा लागला चंदा कोचरला. ठीक आहे. तर तो मुद्दा जो आहे, तुमच्या कामाच्या आड जर तुमचे पर्सनल इंटरेस्ट जर येत असतील तर त्याला म्हणतात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. काय बोल ना, अरे सांग, काय तर बोलतोय, हसतोय, आम्हाला पण कळू दे की जरा, क्या हुआ? हे कळालं, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कॉन्सेप्ट. ठीक आहे. ह्याची उदाहरणं तुम्हाला तुमच्याकडे असणं अपेक्षित आहेत. एक चंदा कोचरचं उदाहरण झालं, आणखीन उदाहरणं कोणती आहेत, आठवते काही? हा, बरोबर. चेन्नई सुपर किंग्स आहे, तर त्यांचं सिमेंट कोणती कंपनी ती? अंबुजा नाही, अल्ट्रा असं काहीतरी नाव होतं त्यांचं. त्यांचे श्रीनिवासन असं काहीतरी त्यांचं नाव होतं. त्याचे ते ओनर होते चेन्नई सुपर किंग्स ह्या टीमचे, आणि तेच BCCI मध्ये हेड होते ना, चेअरमन होते. मग जे काही टीम सिलेक्शन वगैरे होतं, चेन्नई सुपर किंग्स असेल, मुंबई वगैरे, तर ह्याच्यामध्ये त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता, तर ते उघडकीस आलं होतं. ठीक आहे. BCCI चेअरमन म्हणून त्यांनी निष्पक्ष पद्धतीनं त्यांचं काम करणं अपेक्षित होतं, पण त्यांनी कुठेतरी CS केला, थोडं फेव्हरेटिझम झालं होतं. तर अशी उदाहरणं समजा तुम्हाला बरेच अभ्यासामध्ये, न्यूजपेपरमध्ये वगैरे मिळतील, ते तसं त्याचं कलेक्शन बनवून ठेवायचं. ठीक आहे. तर त्याआधी तुम्हाला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हा मुद्दा अभ्यासाला आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओके. इलस्ट्रेट म्हणजे कळाला मुद्दा. ओके. आता एल्युसिडेट म्हणजेच काय, उलगडा करणं किंवा प्रकाश टाकणे. प्रकाश टाकणे म्हणजे पुन्हा सिद्ध करणं. एखादं विधान जर दिलं असेल, तुम्हाला सिद्ध करायचं, आणि सिद्ध कसं करणार आहे? पुन्हा इलस्ट्रेट मध्ये जे होतं, तुम्हाला एक्झाम्पल्स माहिती असणं पाहिजे.
डेटा असला पाहिजे तुमच्याकडे सबस्टॅन्शिएट. बेरोजगारीबद्दल जर प्रश्न असेल तुम्हाला त्याचा डेटा पाहिजे आवश्यक आहे. ऍग्रिकल्चर समजा जीडीपी बद्दल काहीतरी प्रश्न विचारला तर तुम्हाला ऍग्री जीडीपी किती आहे, कृषीचा जीडीपी किती आहे, सेवा क्षेत्राचा किती आहे, उत्पादन क्षेत्राचा किती आहे वगैरे ह्या अशा फॅक्ट्स माहिती असणं गरजेचं असतं. ओके, जसं आपण जागतिकीकरणामुळे संस्कृती, भारतीय संस्कृतीवरती काय परिणाम झाले वगैरे तो मुद्दा जो होता तोच प्रश्न आहे असा. ग्लोबलायझेशन इज जनरली सेड टू प्रमोट कल्चरल होमोजिनायझेशन. कल्चरल होमोजिनायझेशन म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? सांस्कृतिक एकात्मता. ग्लोबलायझेशन मुळे काय झालं, इंग्लिश भारतामध्ये आली. ठीक आहे, म्हणजे भारतामध्ये इंग्लिश तर ऑलरेडी होतीच, पण इंग्लिश भाषेला चालना मिळाली जास्त. कशामुळं? आयटी क्षेत्राचा विस्तार झाला होता है ना. आयटी क्षेत्र असेल, मॅनेजमेंट सेक्टर असेल, ठीक आहे, मॅनेजमेंट जॉब्स, कन्सल्टन्सीज वगैरे, तर इथं काय होतं, इंग्लिश जास्त प्रचलित असते किंवा इंग्लिशचा जास्त वापर केला जातो. ठीक आहे, ह्यामुळे काय होतं, इंग्लिश तसं बघितलं तर पूर्ण भारतामध्ये मग इंग्लिश भाषेचा प्रसार झालाय. ठीक आहे, हाच मुद्दा आहे. म्हणजे काय, सांस्कृतिक एकात्मता, कल्चरल होमोजिनायझेशन वाढतं. बट ड्यू टू धिस कल्चरल स्पेसिफिसिटीज अपियर टू बी स्ट्रेंथन्ड. स्थानिक सांस्कृतिक वैशिष्ट्ये, कल्चरल स्पेसिफिसिटीज ह्या सुद्धा वाढतायत. म्हणजेच काय, सांस्कृतिक दृढता. आपण जो मुद्दा पाहिला मगाशी, कल्चरल असर्टिव्हनेस. जर तुमच्यावरती वेगळी भाषा जर लादण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, रिॲक्शन दिसून येते. राईट, तर तेच स्टेटमेंट आहे. थोडं पॅराडॉक्सिकल, विरोधाभास जो आहे ना तो ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे आणि तो तुम्हाला एल्युसिडेट करायचं, त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. ग्लोबलायझेशन मुळे सांस्कृतिक एकात्मता कशी वाढते, ऍट द सेम टाइम काहीतरी विरुद्ध पण घडत असतं. ठीक आहे, दॅट यू हॅव टू एल्युसिडेट किंवा स्पष्टीकरण त्याचं द्यायचं आहे. जस्टिफाय, पुन्हा आता जास्त हे एक्सप्लेन नाही करत. जस्टिफाय म्हणजे पुन्हा तुम्हाला काय करायचं, ते समर्थन करायचं किंवा लॉजिकल रिझनिंग द्यायचं आहे. तार्किक आधार किंवा कारण तुम्हाला इथं द्यायचं आहे. असं जर होतंय तर का होतंय, कसं होतंय. म्हणजे जर कल्चरल होमोजिनायझेशन, सांस्कृतिक एकात्मता जर वाढतीये तर तुम्हाला एक्झाम्पल द्यावं लागेल, इंग्लिश भाषेचं उदाहरण द्यावं लागेल. ठीक आहे, इडली वडा डोसा वगैरे जो आहे, साऊथ इंडियन आयटम जे आहेत ते आता फक्त साऊथ इंडियामध्येच आहेत का लिमिटेड? महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळ्यांनाच आवडतात बऱ्यापैकी लोकांना. नॉर्थ इंडियामध्ये पण सुद्धा खूप पॉप्युलर आहेत. ठीक आहे, पनीर वगैरे हे जे आयटम आहेत, पनीर कढाई वगैरे, हे कुठले आयटम आहेत? नॉर्थ इंडियाचे आहेत. ते महाराष्ट्रामध्ये पण साऊथ इंडियामध्ये सुद्धा प्रिफर केले जातात. राईट, तर कल्चरल होमोजिनायझेशन अशामुळे वाढते. आणि उदाहरणं काय आहेत? खाण्याच्या पद्धती असतील, कपडे घालण्याच्या पद्धती, शर्ट पॅन्ट, सलवार कुर्ता, हे कुठले आहेत ड्रेस? पंजाबी आहे ना, पंजाबी ड्रेस आहे तो. आता पूर्ण भारतामध्ये त्याचा यूज केला जातो तसं. ठीक आहे, कळाला? जस्टिफाय म्हणजे सिद्ध करणं, समर्थन करणं. खुश. ओके, ब्रेक घेऊया आपण. तुम्हाला थोडक्यात मी सांगतो आता जे काही आपण मुद्दे डिस्कस केले होते. ठीक आहे, समर्थन कसं करायचं किंवा जस्टिफाय कसं करायचं. मोरॅलिटी, आता आंतरराष्ट्रीय जे काही इंटरनॅशनल अफेअर्स किंवा रिलेशन्स आहेत त्याच्यामध्ये मोरॅलिटी किंवा नैतिकतेचं महत्व काय, तो मुद्दा होता. नैतिकता काय करते, इट एम्स टू मिनिमाइज हार्म अँड मॅक्झिमाइज प्लेजर. म्हणजेच काय, इंटरनॅशनल डिप्लोमसी मध्ये काय होतं, ज्यावेळेस दोन देश असतील, दोन देश एकत्र येतात. आता समजा रशिया आणि युक्रेनमध्ये वॉर चालू आहे, सगळ्यांना माहिती आहे रशिया युक्रेन. जर समजा रशिया युक्रेन यांनी ठरवलं आपण युद्ध थांबवू, एकत्र येऊ, चर्चा करू आणि ह्यातून काहीतरी मार्ग काढू, असं जर ज्यावेळेस झालं तर नुकसान जे आहे ते कमी होणार आहे, दोघा देशांचा फायदा होणार आहे, प्लेजर वाढेल तिथल्या लोकांसाठी, जनतेसाठी. राईट, आता हे जर तुम्ही आर्ग्युमेंट दिलेलं आहे, त्याचं समर्थन करताना किंवा जस्टिफाय करताना एक उदाहरण दिलेलं आहे. एक्झाम्पल, जपान अँड स्वित्झर्लंड हॅव नो स्टँडिंग आर्मी टू वेज वॉर. जपान आणि स्वित्झर्लंड मध्ये त्यांची स्वतःची आर्मीच नाहीये, भारतामध्ये आर्मी आहे.
पाकिस्तानची आहे, चायनाची आहे, रशियाची आहे. जपान आणि स्वित्झर्लंडमध्ये त्यांची स्वतःची आर्मीच नाही आहे. ज्यावेळेस जपानमध्ये अणुबॉम्ब टाकला होता त्यावेळेस त्यांच्यावरती ऍक्च्युली काय झालं होतं की अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकला हिरोशिमा आणि नागासाकीवरती. मग त्यावेळेस जपानवरती लिमिटेशन्स अमेरिकेने लागू केले होते, निर्बंध लावले होते. तुम्ही स्वतः न्यूक्लिअर वेपन बनवणार नाही, तुमची स्वतःची आर्मी नसेल, तुम्ही युद्ध करू शकणार नाही वगैरे असं निर्बंध घातले होते. पण त्यांनी जपाननं काय केलं, एक स्टेप पुढे जाऊन हे जे निर्बंध होते त्यांना संविधानिक स्वरूप दिलं. त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन मध्येच त्यांनी लिहून ठेवलं वॉर वगैरे, ह्याला त्यांनी नेहमी अपोज करतायत, विरोध करतायत. राईट. तर इंटरनॅशनल डिप्लोमसी मध्ये नैतिकता जर असेल तर अशा चांगल्या गोष्टी सुद्धा घडू शकतात. पाकिस्तानने असं जर केलं, बरोबर, पूर्ण साऊथ एशिया जो आपला दक्षिण एशिया, साऊथ एशिया तो पीसफुल होईल. पाकिस्तान जेवढं काही दहशतवाद वगैरे जे होतो ना, पाकिस्तान मधूनच होतं. इव्हन अफगाणिस्तान सुद्धा चांगला देश म्हणता येईल पाकिस्तानपेक्षा. ठीक आहे. तर थोडक्यात सांगायचा मुद्दा काय, ज्यावेळेस आपण म्हणतो सबस्टॅन्शिएट, आता हे सुद्धा एक प्रकारचं उदाहरण आहे. ठीक आहे. तर जस्टिफाय अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मुद्दे करायचे. आता हा वरचा मुद्दा जो आहे ना, हा एथिकल अवेअरनेस अँड पॉलिसी स्टँड्स, ह्याच्यातनं काही कळतं का? उथळ मुद्दा वाटतो ना, सुपरफिशियल, आपण सुरुवातीला बघितलं होतं, सुपरफिशियल आहे. आणि हे सुपरफिशियलला इन डेप्थ जर त्याला अनालिसिस प्रोव्हाइड करायचं असेल तर काय करू आपण, ह्याला उदाहरण असं आपण देऊ शकतो. उदाहरणार्थ हा एथिकल अवेअरनेस अँड पॉलिसी स्टँड्स, भारताचं न्यूक्लिअर पॉलिसी आहे. भारताची न्यूक्लिअर पॉलिसी काय आहे? नो फर्स्ट यूज, NFU, नो फर्स्ट यूज. त्याच्यामध्ये कुठे तुम्हाला एथिकल अवेअरनेस दिसतो? आमच्याकडे, भारताकडे आहे, न्यूक्लिअर वेपन्स आहेत. ठीक आहे. आपण काय म्हटलेलं आपल्या डॉक्ट्रिन आहे, न्यूक्लिअर डॉक्ट्रिन आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आम्ही प्रथम वापर करणार नाही. पण जर कोणी करत असेल आमच्या विरुद्ध, मग त्याला मॅसिव्ह रिटॅलिएशन आम्ही करणार. तुम्ही एक टाकला तर आम्ही 4 टाकणार. ठीक आहे. हे एथिकल जे प्रिन्सिपल आहेत ते आपल्या भारताच्या किंवा देशाच्या वेगवेगळ्या देशांच्या पॉलिसीज मधून दिसून येतात. जर इथं उदाहरण त्यांनी लिहिलं असतं तर ते एक मुद्दा कसा झाला असता, सबस्टॅन्शिएशन चांगलं झालं असतं त्याचं, किंवा त्याचा जस्टिफाय चांगलं झालं असतं. राईट. आता हे मुद्दे हळूहळू आन्सर रायटिंग वगैरे ज्यावेळेस तुम्ही चालू कराल त्यावेळेस हे नक्कीच दिसून येणार असे मुद्दे. आणि ह्यासाठी न्यूजपेपर वगैरे चालू ठेवा. वाचन करताय सगळेजण, वाचन, न्यूजपेपर वगैरे रिडिंग कोणता वापरताय? मुंबई मिरर नाही? ओके. जर मराठी करताय तर लोकसत्ता वापरत चला, आणि इंग्लिशसाठी तुम्ही हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस. ठीक आहे. आणि जर तुम्ही समजा आता UPSC वगैरे, ठीक आहे, जर MPSC करत असाल ना तर इंग्लिश मिडियम वाले सुद्धा लोकसत्ता थोडंसं वाचत चला. ठीक आहे. कारण आपल्याला इकॉनॉमीमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या ज्या पॉलिसीज वगैरे असतील त्यांचा सुद्धा तुम्हाला अभ्यास आहे. ठीक आहे. बऱ्याच गोष्टी इतिहास भूगोलच्या ज्या असतील महाराष्ट्र स्पेसिफिक त्या सुद्धा आपल्याला न्यूजपेपरमध्ये दिसून येतात. राईट. तर असं म्हणायचं नाही माझा मराठी इंग्लिश मिडियम आहे तर मी लोकसत्ता का बघू. ठीक. बॅलन्स करून चला, दोन्ही महत्वाचे आहेत. चालेल.